Subscribe now and press the bell icon. Never miss an update. संजीवनी व्याख्यानमाला 2021 मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. संजीवनी परिवार हा गेली 28 वर्ष वसई परिसरात कार्यरत आहे. पर्यावरण, प्रबोधन, शिक्षण आणि आरोग्य ही संजीवनी परिवाराची 4 प्रमुख कार्यक्षेत्र. पर्यावरणाच्या संबंधी बोलायचे झाल्यास निर्मळ येथील शंकराचार्य समाधी मंदिर परिसरात संजीवनी परिवार 2005 सालापासून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचं काम करीत आहे. 2005 साली लावलेली इवलीची रोपं आता मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतरित झालेली आपण पाहतच असाल. आम्ही सारेजण दरवर्षी जुलैच्या पहिल्या रविवारी ह्या झाडांचा वाढदिवस देखील साजरा करीत असतो. प्लास्टिक बंदीचा केवळ संदेश न देता प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचं वाटप संजीवनी परिवाराने आजवर केलेलं आहे. त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील समुद्रकिनारे आणि मंदिर परिसर येथे संजीवनी परिवार स्वच्छता अभियानांचं आयोजन देखील करीत आहे. शिक्षणांतर्गत कार्यक्रमात परिवार गेली 10 वर्ष वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करीत आहे. आपल्या विद्यार्थ्याला व्यक्त होता यावं, त्याच्यात सभाधीटपणा यावा, हा परिवाराचा ह्यामागचा उद्देश. विशेष म्हणजे वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी आजकाल महाविद्यालयीन आणि तालुका स्तरावरील स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेऊन यशस्वी होत आहेत, बक्षिसं मिळवत आहेत. विद्यार्थ्यांसाठी नियमित आयोजित केला जाणारा अजून एक कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी गौरव कार्यक्रम. हा कार्यक्रम दरवर्षी जुलै महिन्यात आयोजित केला जातो. एव्हाना सारे निकाल हाती आलेले असतात आणि जुलै महिन्यात वृक्ष वाढदिवस हा कार्यक्रम देखील असतो. ह्या कार्यक्रमाला जोडूनच विद्यार्थी गौरव कार्यक्रम घेतला जातो, जेणेकरून विद्यार्थी निसर्गाशी जोडला जावा. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एखाद्या वक्त्याचं व्याख्यान आयोजित केलं जातं अथवा वेगळ्या वाटा चोखंदळलेले आपले सिनियर विद्यार्थी ज्युनियर विद्यार्थ्यांना मार्गदर्शित करतात. गेल्या वर्षी झालेल्या अशाच एका कार्यक्रमात जळगाव येथील दीपस्तंभ संस्थेचे श्री यजवेंद्र महाजन ह्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शित केलं. त्याचप्रमाणे नंतर झालेल्या एका वेगळ्या कार्यक्रमात श्री उल्हास देवल शहापूर ह्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं महत्त्व समजावून सांगितलं. आजकाल इंग्रजी माध्यमाच्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांना मराठी बोलताना अथवा वाचताना अडचण येते. ही बाब लक्षात घेऊन संजीवनी परिवाराने पंचक्रोशीतील 6 गावामध्ये 7 वाचन अभियान केंद्रांची उभारणी केलेली आहे. पुस्तकांच्या पेट्या ह्या केंद्रामध्ये उपलब्ध आहेत. प्रसंगी पेट्यांची अदलाबदल किंवा नवीन पुस्तकं देखील उपलब्ध केली जातात. ह्या कामी आम्हाला काही समाज भगिनींचा मोलांचं सहकार्य लाभते. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा म्हणून संजीवनी परिवार अलीकडच्या काळात आकाशकंदील आणि रांगोळी कार्यशाळांचं आयोजन देखील करीत आहे. गेल्या वर्षी कोविड काळामुळे विद्यार्थ्यांना एकत्र आणता आलं नाही, मात्र सहभागी विद्यार्थ्यांना घरोघर आकाशकंदिलाचं साहित्य पोचतं केलं गेलं आणि विद्यार्थ्यांना आकाशकंदील बनवण्याचा आनंद मिळाला. आरोग्याअंतर्गत कार्यक्रमात संजीवनी परिवार गेली काही वर्ष कर्करोग चिकित्सा शिबिरांचं आयोजन करीत आहे. ह्या कामी संजीवनी परिवाराने इंडियन कॅन्सर सोसायटीशी 10 शिबिरांचा सामंजस्य करार देखील केलेला होता. त्याचप्रमाणे आणीबाणीच्या काळात गरजू रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी म्हणून संजीवनी मेडिकल फंडाची स्थापना देखील केलेली आहे. संजीवनी परिवाराचे सदस्य ह्या फंडात नियमित भर घालत असतातच, परंतु समाज बांधव देखील आपल्या आप्तस्वकीयांच्या स्मृतीप्रित्यर्थ अथवा घरातील आनंदाच्या प्रसंगी ह्या फंडात भर घालत आहेत. अलीकडच्या काळात कोरोना आजाराने घातलेलं थैमान लक्षात घेता संजीवनी परिवाराने एका मदत केंद्राची स्थापना केली असून विरार येथील सुप्रसिद्ध डॉक्टर नितीन थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र उभे केले गेलेले आहे. डॉक्टर नितीन थोरवे यांनी केवळ व्हॉट्सअपच्या माध्यमातून हजारो रुग्णांना सल्ले देऊन बरे केलेले आहे.
ह्या केंद्रातून ऑक्सिजनची उपलब्धता तसेच हॉस्पिटलायझेशनसाठी मदत, त्याचप्रमाणे डॉक्टरी सल्ला उपलब्ध करणे, ॲम्ब्युलन्स साठी प्रयत्न करणे आदी समन्वयाची कामं केली जातील. मी समाज बांधवांना विनंती करतो की अधिक माहितीसाठी त्यांनी sanjeevniparivar.com ह्या परिवाराच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. प्रबोधनांतर्गत कार्यक्रमात संजीवनी परिवार दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर त्यातील कंगोरे समजावून देणारं एक व्याख्यानाचं आयोजन करीत असतं. गेल्या वर्षी असेच एक व्याख्यान श्री मंगेश सोमण ह्यांनी दिलं होतं. संजीवनी परिवाराचा आजवरचा सर्वात यशस्वी उपक्रम म्हणजे व्याख्यानमाला. संजीवनी परिवाराला 28 वर्षाच्या काळात 19 वर्षाच्या व्याख्यानमालेच्या प्रवासात आजवर महाराष्ट्रातून 50हून अधिक वक्ते लाभले असून त्यात कवी, लेखक, समाजसेवक, उद्योजक आदींचा समावेश आहे. आजचे आपले व्याख्यान देणार आहेत ते म्हणजे IT क्षेत्राशी निगडीत असलेले श्री भूषण केळकर. केळकर सर हे न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्युशन ह्या कंपनीचे डायरेक्टर असून त्यांनी IBM साठी इंडिया आणि साऊथ एशियाचे कंट्री मॅनेजर म्हणून 12 वर्ष काम पाहिलेले आहे. केळकर सरांनी 1991 साली IIT मुंबईमधून BTech ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर 1992 साली ते MS झाले. 1995 साली त्यांना डॉक्टरेट मिळाली. तसेच 2008 साली बौद्धिक संपदा कायदा प्रमाणपत्र त्यांनी प्राप्त केलं. केळकर सरांनी आजवर 12 पुस्तकांचं लेखन अथवा संपादन केलं असून त्यांच्या स्वदेश ह्या पुस्तकाला 2008 मध्ये बेस्ट सेलरचा बहुमान मिळाला होता. केळकर सरांच्या नावे विविध तंत्रज्ञान विषयक 22 पेटंट्स असून अजून 15 पेटंट्स अमेरिका, चीन आणि तैवान ह्या देशांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर प्रलंबित आहे. संजीवनी परिवाराच्या वतीने सर मी आपलं हार्दिक स्वागत करतो. आपलं पुढचं व्याख्यान असेल ते श्री अधिक कदम यांचं 1998 ते 2021 काश्मीर सेवा यज्ञ ह्या विषयावर. आपण सर्वांनी पुढील व्याख्यानाचाही लाभ घ्यावा अशी विनंती करतो. कार्यक्रम संपल्यानंतर कोणाला काही प्रश्न असल्यास केळकर सर उत्तरं देतील. प्रश्नकर्त्यांनी हँडरेजचा ऑप्शन वापरून ॲडमिनला सूचित करावे, जेणेकरून ॲडमिन आपल्याला आपला माईक अनम्यूट करण्याची रिक्वेस्ट पाठवेल. आपण तसं करून प्रश्न विचारू शकता. मी पुढील सूत्र केळकर सरांच्या स्वाधीन करून निरोप घेतो. धन्यवाद. नमस्कार. संजीवनी परिवार यांनी मला या अतिशय माझ्या आवडीच्या इंटरेस्टिंग विषयावर बोलायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आधी आभार. आणि कमलाकर पाटील सरांचे पण आभार. आम्ही बरेच दिवस एकमेकांच्या संपर्कात होतो आणि मागच्या वर्षीपासून खरं तर हा विषय आपल्यापर्यंत समोर मांडावा अशी इच्छा होती, पण वेगवेगळ्या कारणांच्यामुळे ते जमलं नाही. पण आज योग जुळून आलेला आहे, त्याबद्दल आनंद आहे. इंडस्ट्री 4.0 ही जी संकल्पना आहे ती काय आहे, त्याचा आपल्या सगळ्यांच्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे आणि सर्व प्रकारच्या लोकांवर याचा परिणाम कसा होणार आहे. उदाहरणार्थ की जी लोक आता समजा 50-60 वर्षाची आहेत त्यांना सुद्धा याचा परिणाम पुढच्या 10 वर्षात कसा दिसेल, 60-70 वर्षाच्या असणाऱ्या लोकांना सुद्धा कसा दिसेल आणि विशेषतः युवक वर्गाला तो कसा दिसेल, अशा दृष्टिकोनातनं आजचं हे प्रेझेंटेशन मी करणार आहे. त्याचं थोडंसं निमित्त असं आहे की या विषयावर एक मराठीमध्ये पुस्तक मी लिहिलं आणि ते 2019 मध्ये प्रकाशित झालं. ते सुदैवाने अजूनही आता 1.5 वर्ष होऊन गेलं त्याला, पण ते मराठी बेस्टसेलर मध्ये बुकगंगा किंवा अन्य काही ठिकाणी आहे. त्याची आता 5वी आवृत्ती निघतेय आणि कोविडच्या काळामध्ये सुद्धा, लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा एवढं चांगलं त्याला जो रिस्पॉन्स मिळाला आहे याचं महत्वाचं कारण की इंडस्ट्री 4.0 किंवा ज्याला आपण चौथी औद्योगिक क्रांती म्हणू, त्याच्यामध्ये असणारी जी आव्हानं आहेत, त्याच्यामध्ये असणारी जी संधी आहे ती दूरगामी आहेत आणि मूलगामी सुद्धा आहेत आणि त्यामुळे त्याच्याबद्दलचं थोडासा विवेचन, उहापोह, चर्चा असं करण्याचा आजचा प्लॅन.
तर साधारण एक 50 मिनिटं, 45 ते 50 मिनिटं याच्यामध्ये मी तुम्हाला त्याच्यातले काही पैलू उलगडून दाखवेन. मुख्य म्हणजे ही इंडस्ट्री 4.0 आहे काय, त्याच्यातली आव्हानं काय आहेत आणि त्याच्यानंतर अर्थातच आपल्याला असणाऱ्या संधी काय आहेत, याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर मी काही प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे, ते मी प्रेझेंटेशन तुमच्या बरोबर शेअर करतो. मला फक्त कोणी जर सांगितलं की तुम्हाला ते स्क्रीनवर व्यवस्थित दिसतंय तर आपल्याला व्यवस्थित पुढे सुरू करता येईल. मी प्रेझेंटेशन शेअर केलेलं आहे आणि दिसतंय ना? हा, फुल स्क्रीन केलंय आणि याच्यामध्ये काही 1-2 व्हिडिओज पण आहेत, ते मला प्ले करायचे आहेत. तर तेव्हा मी परत विचारेन की तुम्हाला व्हिडिओ नीट दिसतो आहे का वगैरे. पण मी आजच्या सेशनला इंडस्ट्री 4.0 याचा शॉर्ट फॉर्म हा I4 असा पण करतात, म्हणजे इंडस्ट्री 4.0 I4. तर याच्यावर आपण I4 वॉर्न मी आपल्या सगळ्यांना माझ्या सकट मी वॉर्न करतोय, फोरवॉर्न करतोय की आपण जर का या इंडस्ट्री 4.0चा किंवा चौथ्या औद्योगिक क्रांतीचा आपण जर दखल घेतली नाही वेळेत तर आपल्याला बऱ्याच गोष्टी पुढे अवघड जातील. आणि जर दखल घेतली तर आपल्याला चांगला आपलं करिअर बिल्ड करता येईल. आपल्याला जे आपण बिझनेस करतो आहे त्याच्यामध्ये पण चांगलं काम करता येईल. आणि मी तुम्हाला इनफॅक्ट असं दाखवून देणार आहे की असा कुठलाही एरिया नाही की ज्याच्यामध्ये इंडस्ट्री 4.0चा इम्पॅक्ट होणार नाही. थोडक्यात आपण सगळेजण याच्या कक्षेमध्ये येतो. याच्यामध्ये जर बघायचं झालं तर सुरुवात मी थोडीशी एका वेगळ्या पद्धतीने करणार आहे आणि ती म्हणजे की तुमचे जे सगळे जे लोक आता काय 250 लोक जी आता झूम कॉलवर आहेत, या लोकांचे नुसते फोटो पाहून मी तुम्हाला हे सांगू शकेन की तुम्ही मोदींचे सपोर्टर आहात का, तुम्ही शरद पवारांचे सपोर्टर आहात का, तुम्ही शिवसेनेचे सपोर्टर आहात का, तुम्ही अन्य कोणाचे सपोर्टर आहात. असं जर मी वाक्य म्हटलं तर त्याच्यावर आपल्याला वाटायला लागेल की हे काय, असं कसं शक्य आहे. नुसता चेहरा पाहून असं थोडंच सांगता येतं की माझं पॉलिटिकल लिनिंग कुठे आहे, माझं राजकीय कोणत्या पक्षाला माझं अनुमोदन असेल, हे नुसतं चेहऱ्यावरनं थोडंच सांगता येईल असं आपल्याला वाटू शकेल. पण आत्ताची ही न्यूज आहे आणि या न्यूज मध्ये असं दाखवलं गेलेलं आहे की बायडन, ट्रम्प, बोरिस जॉन्सन, मोदी किंवा अन्य अनेक लीडर्स यांच्या बद्दल तुम्ही त्यांना फेवरेबल आहात का नाही हे सांगण्याची अॅक्युरसी ही जवळजवळ 70% आहे. असं मॉडेल ऑलरेडी बिल्ड केलंय आणि हे बिल्ड करण्याच्या मध्ये जे तंत्रज्ञान वापरलं गेलेलं आहे ते तंत्रज्ञानाला खतपाणी आपणच घातलंय. म्हणजे फेसबुक किंवा ट्विटर किंवा इंस्टाग्राम याच्यावर आपलं असणारे फोटोज याच्यावरनं आणि आपण प्रकट केलेली मतं याच्यावरनं यांनी हे मॉडेल बनवलेलं आहे. हे मॉडेल ऑलरेडी 74% अॅक्युरेट आहे आणि हे सायंटिफिक रिपोर्ट्स या सायन्स जर्नल मध्ये पब्लिश झालेलं आहे. नेचर नावाचं जे सायंटिफिक जर्नल आहे की जे जगन्मान्य आहे. एखादा पेपर नेचर मध्ये पब्लिश होणे याचा अर्थ तो पेपर खूप गंभीर, महत्वाचा, दखल पात्र आणि अत्यंत सायंटिफिकली प्रेझेंट केलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येतोय का? येतोय सर. येतो आहे ना? कारण काही लोक म्हणतायत की आवाज येत नाहीये, तर म्हणून मला खात्री करून घ्यायची होती. ठीक आहे. तर फेशियल रेकग्निशन टेक्नॉलॉजी असं त्याला म्हणतात आणि त्याच्यामुळे आपल्याला पॉलिटिकल ओरिएंटेशन हे नुसतं चित्रावरनं, तुमच्या फोटोवरनं मी सांगू शकलो तर विचार करा काय याचा अर्थ होईल. की एखाद्या राजकीय सभेला आपण गेलेलो आहोत पण आपल्या फोटोवरनं आपल्या जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांना कळतंय की तुम्ही त्यांना वोट करणार नाहीये, तर काय होईल विचार करा. आता लॉकडाऊन आहे त्यामुळे काही प्रश्न नाहीये, पण अशा जेव्हा सभा होतील त्यावेळेला काय होईल. आणि आपल्याला वाटेल हे शक्य नाहीये, पण हे नेचर या जर्नलमध्ये ऑलरेडी पब्लिश पेपर आहे आणि हा जानेवारी या वर्षीचा पेपर आहे. त्यामुळे अजून म्हणजे 3 महिन्यापूर्वीची ही अवन फ्रेश न्यूज आहे. आता ही गोष्ट वेगळी की आपला जो आधारवर फोटो असतो किंवा पॅन कार्डवर फोटो असतो त्याच्यावरनं आपणच आपल्याला ओळखत नाही की हे कोणाचा फोटो आहे, ती गोष्ट सोडून द्या.
पण इन जनरल जर बघितलं तर चित्र काढलेलं किंवा फोटो याच्यावरनं पॉलिटिकल इन्क्लिनेशन सांगता येणे ही मात्र खूप अवघड गोष्ट आहे आणि तरी सुद्धा ती तंत्रज्ञानाने सहज साध्य झालेली आहे. हे कसं केलं जातं तर ह्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होतो आणि याच्यामध्ये असणारा डेटा, याच्यामध्ये असणारं पॅटर्न्स हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता याच्या साह्याने तपासलं जातं. जर आपण पुढे बघितलं तर ही इंडस्ट्री 4.0 ची कमाल आहे, गेल्या 10 वर्षामध्ये सुरू झालेली. आणि इंडस्ट्री 4.0 चा आधी पटकन आपण इतिहास बघू. इंडस्ट्री 1.0 पहिली औद्योगिक क्रांती जी आपल्या सगळ्यांना माहिती असते ब्रिटिश काळापासून झालेली 1784 म्हणजे जेम्स वॉटचं इंजिन, स्टीम इंजिन, त्याच्यापासून सुरू झालेली इंडस्ट्री 1.0. त्याच्यामध्ये मेकॅनायझेशन, स्टीम पॉवर, विविंग लूम वगैरे वगैरे. त्याच्यानंतर इंडस्ट्री 2.0 त्याच्यामध्ये मास प्रोडक्शन, असेंब्ली लाईन्स, इलेक्ट्रिकल एनर्जी हे सगळं आलं. ते साधारण 1870. 1969 मध्ये इंडस्ट्री 3.0 तिसरी औद्योगिक क्रांती सुरू झाली. त्याच्यामध्ये ऑटोमेशन, कम्प्युटर्स, इलेक्ट्रॉनिक्स जे आपण सगळे बऱ्यापैकी आता त्याला रुळलेलं आहे ते आपल्या जीवनामध्ये आणि सरावलेलो आहोत. तर अशा इंडस्ट्री 3.0 ची सुरुवात झाली. आणि इंडस्ट्री 4.0 म्हणजे चौथी औद्योगिक क्रांती ही अगदी आत्ताची 2011 म्हणजे तरी 10 वर्ष झाली, त्याला एक दशक झालं. पण त्याच्यामध्ये सायबर फिजिकल सिस्टम्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, नेटवर्क्स वगैरे अशा गोष्टींमध्ये हे येतं. याच्यामध्ये खूप महत्वाचा भाग आपण लक्षात घेऊया की इंडस्ट्री 1 आणि 2 आणि 3 याच्यामध्ये जवळजवळ 100 वर्षाचं अंतर आहे. आणि इंडस्ट्री 3 आणि 4 याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये हार्डली 40 वर्षाचं अंतर आहे. आणि इनफॅक्ट आपण आता बोलतो आहोत संजीवनी परिवारातर्फे असणाऱ्या एका प्रेझेंटेशन मध्ये बोलतो आहोत तेव्हा इंडस्ट्री 5.0 ऑलरेडी तयार होत आहे. इंडस्ट्री 5.0 च्या साठी एक रिसर्च पेपर हा मी स्वतःच 2 इंडस्ट्रियलिस्टच्या बरोबर करतो आहे, लिहितो आहे आणि तो आम्ही नीती आयोगाला सबमिट करणार आहोत. म्हणजे 2011 मध्ये सुरू झालेली इंडस्ट्री 4.0 यापासून इंडस्ट्री 5.0 ला जायला फक्त लागलेली आहेत वर्ष 10. पहिल्या 3 क्रांत्यांच्या मध्ये असणारे अंतर आहे काळाचं 100 वर्षाचं आणि पुढच्याच्या 40 आणि आता 10. इतक्या वेगाने ही गोष्ट बदलते आणि त्यामुळे आपण याची दखल लवकरात लवकर घेणं महत्वाचं आहे. आणि इंडस्ट्री 4.0 हे काय तर आपण बघूच, पण जर आपल्याला वेळ उरला तर मी इंडस्ट्री 5.0 विषयी थोडंसं सांगेन. मुख्य म्हणजे त्याचं महत्व काय तर इंडस्ट्री 4.0 च्या साठी 2018 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असं सांगतो की 2022 मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी 7.5 कोटी जॉब्स हे इररिलेव्हंट होतील. जगातले 7.5 कोटी आता जे व्यवस्थित चालू आहेत हे जॉब्स इररिलेव्हंट होतील, त्यांना काही कामच नसेल. साधारण 13 ते 13.5 कोटी नवे जॉब्स असे तयार होतील की ज्याच्यासाठी आपल्याकडे आता ट्रेनिंगच नाहीये. आणि या सगळ्या गोष्टी मी स्वतः पाहतोय, तुम्ही पण काही प्रमाणात पाहत असाल. आणि याच्यासाठी विशेषतः आपले जे आत्ताची पिढी आहे जी कॉलेजमध्ये आहे, शाळेमध्ये आहे, या लोकांनी जर जागृत होऊन याच्यावर काम केलं नाही तर ते जॉब जाण्याच्या एरियामध्ये जातील आणि दॅट इज द डेंजर वी ऍक्च्युअली फेस. नुसतं एवढंच नाही, 54% करंट प्रोफेशनल्स विल नीड रिस्किलिंग. ते जे आत्ता काम करत आहेत त्याच्यामध्ये असणारे त्यांचं जे कसब आहे, कौशल्य ते पुरे होणार नाहीये. ते 54% लोकांना त्यांचं रिस्किलिंग करावं लागणार आहे. ऍट द सेम टाइम सायबर सिक्युरिटी किंवा डेटा सायन्स हे जे एरियाज आहेत त्याच्यामध्ये लोकांची वानवा आहे. जॉब्स आहेत पण लोक नाही आहेत, अशी स्थिती आहे. आणि हे जे इंडस्ट्री 4.0 आहे त्याचा अंतर्भाव हा प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मध्ये चीनमध्ये ऑलरेडी झालेला आहे. आणि आपल्याकडे मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जातो तिथे असं लक्षात येतं की तिथल्या शिक्षकांना पण याच्याविषयी अनभिज्ञता आहे. 2018 मध्ये तुम्हाला माहिती असेल की खूप मोठी फेमस न्यूज येऊन गेली की 62 जागा होत्या युपी मध्ये ग्रेड 3 च्या आणि त्याच्यासाठी 93,000 ऍप्लिकेशन झाले होते आणि त्यातले 213 पीएचडी होते. ग्रेड 3 अनस्किल्ड 62 जागा, त्याच्यासाठी 213 पीएचडी लोकांनी अप्लाय केलं होतं. ही अत्यंत गंभीर स्थिती आहे आणि 2018 ची आहे. आणि ही स्थिती इंडस्ट्रियलायझेशनच्या मुळे
इंडस्ट्री 4.0 मुळे आणि ऑटोमेशनमुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे. आणि हे लक्षात घ्या, हे सगळं कोविडच्या आधीची स्थिती आहे. कोविडच्या नंतर ऑटोमेशनला खूप मोठं महत्व येणार आहे, कारण सगळ्या गोष्टींच्या मध्ये कमीत कमी माणसाचा सहभाग असावा अशा तऱ्हेचं तंत्रज्ञान विकसित करण्याचा वेग प्रचंड वाढलाय. गेल्या कित्येक महिन्यांमध्ये तुम्ही बघितलं असेल की शाळा सुद्धा इंटरनेटवर आणि झूमवर भरतायत. आता आपली संजीवनी परिवारातर्फे असणारी जी काय आपला संपर्क आहे तो सुद्धा झूमवर आपण करतो आहोत, तो क्लाउडच्या तंत्रज्ञानाने करतो आहोत. नाहीतर आपण समोरासमोर भेटलो असतो आणि मला आवडलं असतं समोरासमोर भेटायला, पण ते जमत नाहीये म्हणून दुधाची ताकावर म्हणून आपण असं भेटतो. पण हे तंत्रज्ञानामुळे शक्य झालंय आणि या प्रकारचं तंत्रज्ञानाची मदत ही जास्तीत जास्त घेतली जाईल या पुढच्या काळात. तर हे नुसतं 2018 मधलं युपी मधलं मी सांगत नाहीये, हा आत्ताची असणारी फेब्रुवारी 20 आत्ताच्या मागच्या महिन्यातली न्यूज आहे की शिपायाच्या 13 पदांसाठी 27,671 अर्ज आलेले आहेत. हे लोकमतमध्ये छापून आलेली न्यूज आहे आणि अशा कितीतरी तुम्हाला बातम्या सापडतील. आणि हे नुसतं लोकसंख्या वाढीचा प्रश्न नाहीये, हा ऑटोमेशनने निर्माण होणारा प्रश्न आहे. आणि त्यामुळे जी आव्हानं आपण म्हणतो इंडस्ट्री 4.0 मध्ये, त्याच्यामध्ये हे एक अत्यंत मोठं महत्वाचं आव्हान, विशेषतः भारतासारख्या देशामध्ये जिथे 65% लोक ही 35 वर्षाच्या खाली आहेत. आणि त्यामुळे आपल्याला वेळेत जागं होणं खूप आवश्यक आहे या बाबतीमध्ये. कुठल्याही तंत्रज्ञानाची एक वेव असते आणि त्याच्यामध्ये ही गार्टनर म्हणून जी कंपनी आहे त्यांनी हे दाखवलेलं आहे की पहिल्यांदा त्याचा हाईप खूप असतं, मग ते एकदम झपकन खाली येते आणि ती स्टेबल होते. तर आता आपण त्याच्या इन्फ्लेक्शन पॉइंटवर आहोत, म्हणजे इंडस्ट्री 4.0 ही वेव आता स्थिरावायला लागेल. 5G हे जे तंत्रज्ञान आपण ऐकत असतो त्याचा तो इन्फ्लेक्शन पॉइंट आहे आणि तिथनं बऱ्याच गोष्टी आपल्याला अंगवळणी पडतील की ज्याच्यामध्ये फॉग कम्प्युटिंग, IoT असे जे काही तंत्रज्ञान आहे त्याचा खूप मोठा वापर हा आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये दिसायला लागेल. आणि अर्थात थोडं कोविड-19च्या मुळे ते पुढे गेलंय, पण जेव्हा ते स्थिर होईल आणि होपफुली या वर्षाच्या अखेरपर्यंत ते होईल, त्यावेळेला आपल्याला असं दिसेल की जग 3-4 वर्षामध्ये खूप बदललं आहे. तर हे इंडस्ट्री 4.0चा इतिहास आपण बघितला, त्याचं स्वरूप जर बघायला गेलं तर इंडस्ट्री 4.0 मध्ये महत्वाची तंत्रज्ञानं जी येतात त्याच्यामध्ये 9 भाग आहेत. ऑटोनॉमस रोबॉट्स म्हणजे रोबोटिक्स, जे आपण घरी वापरतो ते रोबॉट्स, इंडस्ट्रीमध्ये वापरतो ते रोबॉट, किंवा ड्रोन्स म्हणून जे आपण ऐकलेलं असतं. आता कोविडच्या काळामध्ये ड्रोनचा वापर खूप झाला. तर ड्रोन्स, रोबॉट्स, कोबॉट्स किंवा बॉट्स असे बरेच प्रकार आहेत जे मेडिकल मध्ये वापरले गेलेले आहेत आणि ते सर्व्हेलन्स मध्ये वापरले गेलेले आहेत. दुसरा भाग म्हणजे सिम्युलेशन. सिम्युलेशन म्हणजे मूर्त आणि अमूर्त जग यांना सांधणारं तंत्रज्ञान. म्हणजे एखादी गोष्ट मूर्त असेल तर त्याची प्रतिकृती आपण अमूर्त जगामध्ये तयार करतो, त्याच्यावर काही काम करतो आणि ते मूर्त रूपामध्ये परिवर्तित करतो, त्याला म्हणायचं सिम्युलेशन. तिसरा भाग जो आहे तो क्लाउड तंत्रज्ञान. हे आपल्या सगळ्यांना माहिती असतं, आपण जेव्हा नवीन फोन विकत घेतो तर त्या फोनवर आधीच्या आपल्या जुन्या फोनवर असणारे कॉन्टॅक्ट दुसऱ्या फोनवर घेताना आपण क्लाउडचा वापर करतो. आपण म्हणतो सुद्धा की हे माझे कॉन्टॅक्ट मी क्लाउडवरनं डाउनलोड करतोय. इनफॅक्ट आता आपण झूम तंत्रज्ञानाचा वापर करून आपण एकमेकांशी संपर्क साधतो, ते सुद्धा क्लाउड तंत्रज्ञानच आहे. चौथं तंत्रज्ञान आहे ते बिग डेटा आणि त्याच्यावरचं अनालिटिक्स. बिग डेटा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डेटा, म्हणजे टेक्स्च्युअल डेटा, नंबरचा डेटा, पिक्चरचा डेटा, साऊंडचा डेटा, असे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आणि मोठ्या प्रमाणात असणारा डेटा हा सगळा म्हणजे बिग डेटा. त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगेन म्हणजे आधार कार्ड. आधार कार्डवर आपला फोटो असतो, आपली टेक्स्च्युअल माहिती असते, आपले पत्ता, बर्थ डेट म्हणजे नंबर्स असतात. असे सगळे जे प्रकार आहेत त्या सगळ्याला आपण म्हणतो बिग डेटा, किंवा त्याच्यावर आपले थंब मार्क्स असतात, फिंगरप्रिंट्स असतात. तर हे सगळे जे प्रकार आहेत त्याला म्हणायचं बिग डेटा. पाचवा प्रकार आहे त्याला म्हणायचं AR, VR, HR. त्याचं मी 1-2 उदाहरणं तुम्हाला दाखवणार आहे. ऑगमेंटेड रियालिटी. ऑगमेंटेड रियालिटी म्हणजे जिथे मूर्त आणि अमूर्त जग एकत्र येतं अशा एकत्रित परिणामाला म्हणतात ऑगमेंटेड रियालिटी. त्याचं मी उदाहरण तुम्हाला दाखवणार आहे. सायबर सिक्युरिटी, याच्यामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञान येतं, क्लाउड सिक्युरिटी येतं, इन जनरल डेटा सिक्युरिटी येतं.
आपण बिटकॉइन किंवा इथेरियम हे तंत्रज्ञान ऐकलेलं असतं. ब्लॉकचेन हे फक्त मायनिंग करून किंवा बिटकॉइन तयार करायला वापरतात असं नाही. हे तंत्रज्ञान सिक्युरिटीचं खूप महत्वाचं किंवा ट्रान्सपरन्सीचं, रेकॉर्ड किपिंगचं महत्वाचं तंत्रज्ञान आहे. पण आपल्याला जनरली बिटकॉइन माहिती असतो. आताचा बिटकॉइनची जी काय प्रचंड किंमत झालेली आहे त्याच्याविषयी आपण वाचत असतो, कुतूहलाने त्याच्याकडे बघत असतो. तर हे सगळं सायबर सिक्युरिटीमध्ये येतं. 7वं जे तंत्रज्ञान आहे ते म्हणजे 3D प्रिंटिंग. 3D प्रिंटिंग याचा अर्थ जसं आपण 2D प्रिंटिंग करतो तसंच 3D प्रिंटिंग. आणि 3D प्रिंटिंग म्हणजे 3 मितींमध्ये असणारं वस्तू बनवणे. आणि याचं पण आपल्याला उदाहरण बघता येईल. उदाहरणार्थ नाशिकमध्ये, म्हणजे तुमच्यापासून फार लांब नाही, तिथे त्यांनी आता गणपतीच्या मूर्ती करणारं एक 3D प्रिंटर जर्मनीतनं आलेला आहे, की जो तुम्ही म्हणाल तशी मूर्ती ही नेहमी लागते त्याच्यापेक्षा 1/20 वेळामध्ये आणि 1 किमतीमध्ये तुम्हाला मूर्ती तयार करून देईल. आता पेण आणि पनवेल मधल्या कोकणातल्या गावांचं आणि तिथे असणाऱ्या मूर्तिकारांचं काय होईल, हा पण एक प्रश्न आपल्याला आव्हान म्हणून बघायला पाहिजे. तर 3D प्रिंटिंग हे फक्त त्याच्यासाठी नाहीये. मशीन पार्ट्स बनवले जातात. 3D प्रिंटिंग आजकाल पिझ्झा बनवला जातोय, केक बनवला जातोय. मला खात्री आहे की या पुढच्या काळामध्ये माही मालवा सुद्धा 3D प्रिंटिंगने बनवला जाईल. इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT किंवा IIoT, इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स किंवा इंटरनेट ऑफ पीपल, IOP, या गोष्टी सुद्धा, म्हणजे फक्त लॅपटॉप आणि मोबाईल असंच नव्हे तर फॅन, फ्रिज किंवा आपली गाडी किंवा टोस्टर किंवा अन्य कुठल्याही वस्तू यांना जर का एक इंडिपेंडंट इंटरनेट प्रोटोकॉल IP ऍड्रेस असेल तर ती वस्तू पूर्णपणे इंटरनेटमध्ये सामावली जाईल. याला म्हणायचं इंटरनेट ऑफ थिंग्स. त्या थिंग्स मध्ये फक्त कम्प्युटिंग डिव्हाइसेस येत नाही, बाकी बऱ्याच गोष्टी येतात. आणि या सगळ्याला सांधणारा आणि त्याच्यातनं एक कॉमन थ्रेड ज्याला आपण म्हणू तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता. या 9 अंगांनी जेव्हा तंत्रज्ञान सिद्ध होतं तेव्हा ते इंडस्ट्री 4.0 असं त्याचं नाव आहे. अर्थात प्रत्येक वेळी 9च्या 9 गोष्टी असतील असं नाही, पण या 9 मधले बहुतांशी गोष्टी एकत्र येतात आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये असतं. आणि हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला इंटरनेट ऑफ थिंग्स, त्याला इंडस्ट्री 4.0 असं समुच्चय म्हणून म्हटलं जातं. याची पटकन उदाहरणं जर बघायची झाली तर रोबोटिक्सचा वापर हॉस्पिटल्समध्ये केला गेलाय. आता कोविडच्या काळामध्ये सिम्युलेशनचा प्रेडिक्शन मध्ये केला गेलेला आहे. उदाहरणार्थ आता आपण बघतोय दुसरी वेव्ह जी कोरोनाची आलेली आहे, तर त्याचं असं म्हटलं जात आहे, तुम्ही बहुधा पेपरात वाचत असाल की मेच्या मध्यापर्यंत त्याचं पीक येणार आहे आणि जून जुलै पर्यंत कोरोनाची दुसरी वेव्ह ही भारतात संपलेली असेल असे बऱ्यापैकी सिम्युलेशन लोक सांगतायत. IIT कानपूरमध्ये असा स्टडी केला गेलेला आहे. ICMR ने पण ते सांगितलेलं आहे. क्लाउड तंत्रज्ञान याचा आपण आत्ता वापर करतो आहोत, पण कोविडमध्ये पण याचा वापर केलेला आहे. हेल्थ केअर डेटा बिग डेटा म्हणून वापरला गेलेला आहे. ऑगमेंटेड रियालिटीचा वापर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीत केला गेलेला आहे अँड सो ऑन. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी वाचून नाही दाखवत, पण तुमच्या हे लक्षात येईल लगेचच की हे जे इंडस्ट्री 4.0चं तंत्रज्ञान आहे ते कोविड-19च्या काळामध्ये प्रत्येक त्यातला कंपोनेंट काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करतो. आणि हे जर का आपण वेळेत जाग होऊन याच्यावर ऍक्शन घेतली नाही तर त्याला एक कॉस्ट आहे, त्याची किंमत आपण मोजणार आहोत. आणि ही किंमत ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा सिद्ध झालेली आहे. म्हणजे हर्ट्ज, एव्हिस, हिल्टन, मॅरियट, मर्सिडीज, BMW ही सगळी फार मोठी नावं आहेत. आणि या सगळ्यांना आत्ता आलेल्या कानामागून तिखट झालेल्या अशा ओला, उबर, एअरबीएनबी आणि गुगल यांनी मोठी टक्कर दिलेली आहे. आणि त्याच्यातनं असं लक्षात येत आहे की या लोकांना आधी जे जायंट्स आहेत 100 वर्ष जुने असणारे जायंट्स आहेत त्यांना आता परिस्थिती कठीण आहे. आणि म्हणून आपल्याला याच्याबाबत जागरूक होणे आणि त्याच्यावर काम करणं हे खूप महत्वाचं आहे. ती संधी पण आहे आणि ते आव्हान पण आहे. जर तुम्ही बघितलं की ह्युमन मशीन वर्किंग आवर्स हा जो आहे हा रेशो 2018 ते 22 याच्यामध्ये असं तुम्हाला क्लिअरली दिसेल या चित्रामध्ये की मशीनचा वाटा हा 2022 मध्ये वाढला आहे. प्रत्येक क्षेत्रात वाढला आहे, प्रत्येक फंक्शन मध्ये वाढला आहे. तो कमी अधिक प्रमाणात जरूर वाढलाय, पण वाढलाय म्हणजे त्याची दिशा ही माणसाचं काम कमी करण्याची आहे की ज्याचा नॅचरली इम्पॅक्ट हा एम्प्लॉयमेंट ऑर रादर अनएम्प्लॉयमेंट याच्यावर होणार आहे. बरोबर. अजून एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊ, हे नुसतंच ऑटोमेशनवर जाणार नाहीये.
ही अत्यंत भयावह असणारी कर्व आहे. तुम्ही जर बघाल तर 2000च्या सुमाराला एक कम्प्युटर हा एक माशीच्या किंवा किड्याच्या ब्रेनच्या इक्विव्हॅलंट काम करू शकत होता 2001-2004च्या सुमाराला. आता आपण 2020च्या आसपास आहोत आणि ऑलरेडी एका उंदराच्या ब्रेनच्या एवढं इंटेलिजन्स, त्याच्या एवढी बुद्धिमत्ता ही ऑलरेडी एका लॅपटॉप मध्ये आपण दाखवू शकतो. बरोबर. तसंच जर तुम्ही 2040 म्हटलात तर म्हणजे अजून फक्त 20 वर्षामध्ये तर एका ह्युमन ब्रेनच्या एवढी पॉवर ही आपल्याला एका लॅपटॉप मध्ये दिसेल. आणि एवढंच काय 2040च्या थोडं पुढे गेल्यानंतर 2050 2060च्या सुमाराला म्हणजे आता जे लोक कॉलेजमध्ये आहेत त्यांनी ही गोष्ट विशेष करून लक्षात ठेवायला पाहिजे की अजून फक्त 30 वर्षामध्ये आपल्याला असं दिसणार आहे की त्यावेळेची जी पॉप्युलेशन असेल त्याच्या सगळ्या ह्युमन ब्रेन्स मध्ये जेवढं कपॅसिटी आहे तेवढी पॉवर एका लॅपटॉप मध्ये असेल. जर असं असेल तर आपल्याला लोक कशाला लागतील हा विचार आपण करायला हवा आहे. ओके. आणि त्यामुळे ही जी कर्व आहे ही आपल्याला जागरूक करायला पुरेशी आहे असं मला वाटतं. आपण जर बघितलं तर हे 2 वर्षापूर्वीची न्यूज की रोजगार निर्मितीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता घातक असं ऑलरेडी आलेलं आहे. तर या म्हणजे मुख्य म्हणजे अनएम्प्लॉयमेंट आणि कामाचं स्वरूप याच्याविषयी आपण जागरूक असणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. माझ्या मते यातला धोका कुठे आहे तर आपण वेळेत जाग न होण्याचा, कॉस्ट ऑफ इनॅक्शन असं आपण म्हणू शकतो त्याला. आता IPL चालू आहे. आपण जर असा विचार केला की आपण 5 दिवसाच्या एका टेस्ट मॅच साठी तयारी करतो पण आपण ऍक्च्युली खेळायला उतरल्यानंतर लक्षात आलं की ही T20 किंवा IPL आहे तर काय होईल याचा तुम्ही विचार करा. माझ्या मते आपल्या बाजूचं जग जे आहे ते T20च्या गतीने बदलत आहे आणि आपण मात्र जी तयारी, आपण जे शिक्षण जे घेतो आहोत, आपण जे शिकण्याचा प्रयत्न करतो आहोत, डिग्रीवर आपण समाधानी राहिलेलो आहोत, या सगळ्या प्रकाराचा अर्थ आहे की आपण टेस्ट मॅचची तयारी करतो. टेस्ट मॅचची तयारी करून T20ला जर उतरलो तर आपण नोकरी, बिझनेस आणि इव्हन पर्सनल लाईफ याच्यामध्ये खूप कुचकामी ठरू अशी त्याच्यामध्ये रास्त भीती आहे. आणि म्हणून माझ्या मते आपण लवकरात लवकर जागे होणे आणि त्या दृष्टीने काहीतरी करणे, अर्थातच मी माझ्या मते आपण काय करायला पाहिजे हे आपल्या या जो संवाद आहे त्याच्या शेवटच्या 15 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगेन. पण मला वाटतं हा खूप मुद्दा क्रिटिकल आहे, हा खूप मुद्दा महत्वाचा आहे. तर त्याच्यामध्ये जे 5 गोष्टी बदलत आहेत ते म्हणजे पूर्वी सायबर आणि फिजिकल हा पार्ट वेगळा होता आणि जर आपण बघितलं तर तो आता सायबर फिजिकल एकत्र झालाय. ओनरशिप सोल्युशन्स पूर्वी होती, आता ती प्लॅटफॉर्म प्ले झाली आहे. म्हणजे काय, हर्ट्स वगैरे वगैरेच्या ऐवजी आता ओला आणि उबर आहे म्हणजे प्लॅटफॉर्म प्ले. पूर्वी समजा मॅरिएट होतं, आता एअरबीएनबी आहे म्हणजे ऍग्रिगेटर प्लॅटफॉर्म प्ले. पूर्वी पुश मॉडेल होतं म्हणजे एखादी कंपनी काहीतरी तयार करायची आणि ते कन्झ्युमरला द्यायची. आता कन्झ्युमर सांगतो की मला काय हवंय, याला म्हणायचं पुल मॉडेल. तर सध्या पुल मॉडेल हे भरात आहे. पूर्वी स्टँडर्डायझेशन होतं, आता ते पर्सनलायझेशन झालंय. आणि पूर्वी बल्क अँड वन पॅकेज असं होतं, आता ते क्लाउडवर म्हणजे पेपर यूज झालंय. उदाहरणार्थ आत्ताचा आपला लायसन्स जो मला सांगण्यात आला तो 500 लोकांचा आहे. उद्या समजा असं वाटलं की आपल्याला 1000 लोक लागतील तर आपण लगेचच तो बदलू शकतो आणि त्याच्यासाठी वर्षभराचं 1000चं लायसन्स घ्यायला लागत नाही. याला म्हणायचं पेपर यूज मॉडेल. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर की क्लाउडचंच हे तंत्रज्ञान की ज्याच्यामध्ये आपण समजा प्रवासाला गेलो तर आपण शॅम्पूची अख्खी बुधला घेऊन जात नाही, शॅम्पूचे सॅशे घेतो आपण 1-1 रुपयाचे. याचं कारण आपल्याला तेवढीच गरज असते. तर इंटरनेटच्या साहाय्याने आपण हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर अशा तऱ्हेने वापरणं, अशा तऱ्हेचे तंत्रज्ञान या पुढच्या काळामध्ये असणार आहे आणि दॅट इज नथिंग बट इंडस्ट्री 4.0. जर आपण बघितलं पुढे तर जे स्किल्स लागणार आहेत, विशेषतः जे यंग क्राऊड हु इज ऑन द कॉल राईट नाउ, त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे की 2015 मध्ये ज्या तऱ्हेचे स्किल्स हे कंपन्या बघत होत्या त्याच्यामध्ये बघितलं तर क्रिएटिव्हिटी हे 10व्या क्रमांकावर होतं. पण 2020 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी बरं का, क्रिएटिव्हिटी ऑलरेडी 3ऱ्या नंबरवर आलेलं आहे.
म्हणजे जिथे तुम्ही नवनिर्मिती करतात, जिथे तुम्ही लोकांच्या बरोबर इंटरॅक्ट करतात, पीपल मॅनेजमेंट हे जर म्हटलं तर ते पहिल्या 5 मध्ये आहे आणि 2025 मध्ये लागणाऱ्या स्किल्स मध्ये पीपल मॅनेजमेंट महत्वाचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी महत्वाची झालेली आहे. याबाबत जर आपण जागरूक नसू आणि आपण नुसतीच डिग्री मिळवली आणि भरपूर टक्के मिळवले तर आपल्याला नोकरी मिळणार नाहीये आणि मिळाली तर टिकणार नाही. तर याची दखल आपल्याला आता वेळेत घेणं आवश्यक आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की अनेक प्रकारचे कामं हे ऑलरेडी यंत्र करतायत. उदाहरणार्थ ठाण्यामध्ये एक रेस्टॉरंट आहे आणि तिथे आपल्याला सर्व करायला एखादा मुलगा येतो, विचारतो तुम्हाला पाणी हवंय, डोसा काय हवंय, तर हे विचारायला आणि सर्व करायला तिथे ऑलरेडी एक रोबोट आहे, फिमेल रोबोट, आणि ती पाणी आणून देते, तुम्हाला तुमची ऑर्डर काय आहे ते विचारते, ती ऑर्डर तुम्हाला सर्व करते. आणि त्या माणसाशी मी बोललोय मागच्या वर्षी आणि त्यांनी मला सांगितलं की या रोबोटची किंमत 1 लाख रुपये आहे आणि माझ्याकडे काम करणारी जी लोक आहेत त्यांच्या ऐवजी मी हिला फक्त 6 महिने वापरल्यानंतर माझे पैसे वसूल झाले. मला चिंता करावी लागत नाही की आता सुट्टी मागेल का कोणी, चिंता करावी लागत नाही की यांना आजारी पडतील का. या रोबोटला बॅटरी लावली की काम झालं आणि त्यामुळे ते दिवसभर काम करून सुद्धा विना तक्रार व्यवस्थित काम करणारी अशी रोबोट. विचार करा, आपल्या देशामध्ये अनेक रेस्टॉरंट्स आहेत, त्याच्यामध्ये अनेक लोक सर्व करण्याचं काम करतात. यांचे जॉब जर उद्या रोबोटनी गेले तर काय होईल विचार करा. कितीतरी लोक आणि कितीतरी घरं याच्यावर अवलंबून आहेत. आणि म्हणून तुम्हाला याच्यातल्या काही 1-2 गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे, पण हा मुद्दा मला तुमच्या समोर यासाठी मांडायचा आहे. आता उदाहरणार्थ हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतोय जर्मनी मधला एक प्लांट आहे आणि तिथे साधारण 690 लोक काम करत होती. परंतु केवळ 5 ते 6 महिन्याच्या काळामध्ये तिथे त्यांनी प्रचंड यंत्र लावली आणि या ऑटोमेशननी काय झालंय बघा. तुम्हाला पूर्ण प्लांट मध्ये फक्त 17 ते 18 लोक दिसतील, बाकी सगळ्या गोष्टी या मशीन्स करतात आणि जे काम ऍक्च्युअली माणूस करतोय ते हे काम आहे. फायनल प्रॉडक्ट मर्सिडीज बेन्झचा तयार झाल्यानंतर त्या गाडीला पुसणे आणि त्याच्यावर शेवटचा हात फिरवणे हे सोडलं तर लोक तिथे नाहीत. जिथे पूर्वी 700 लोक काम करत होती तिथे आता फक्त 20 लोक काम करतायत. उरलेल्या लोकांनी काय करायचं आहे. ही जर्मनीतली स्थिती आहे. ही जर का आपण भारतामध्ये याचं ट्रान्सलेशन बघितलं तर आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे की जी लोक आता ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हे शिकतायत त्या लोकांनी याचा विचार करायला हवाय की नाही. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये जी काम करतायत किंवा शिकतायत त्यांनी याचा विचार करायला हवाय. ऑटोमेटेड जर का प्लांट्स असतील आणि उद्या जर का पेट्रोलवर न चालणारी आणि इलेक्ट्रिक व्हेकल आणि ऑटोनॉमस व्हेकल्स आले तर आपल्या मुलांचं काय होईल आणि जे लोक याच्यावरच करिअर करतायत त्यांचं काय होईल. आणि देर इज अ व्हेरी गुड रिझन अडॉप्शन ऑफ इंडस्ट्री 4.0 हे होण्याचं कारण आहे. त्याच्यामध्ये प्रचंड फायदा आहे. 80% हे कॉस्ट मॉडेलिंग आणि सिम्युलेशनची कमी होते, सायकल टाइम्स कमी होतात, 40% वॉटर रिडक्शन होतं. तर तुम्ही सांगा, तुम्ही जर का बिझनेसमध्ये असाल तर तुम्हाला इंडस्ट्री 4.0 तुम्ही का नाही वापरणार. आणि असं समजू नका की हे फक्त मॅन्युफॅक्चरिंग मध्ये घडतंय, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये घडतंय, एरोस्पेस मध्ये घडतंय, असंख्य एरियाज मध्ये तुम्हाला दिसेल की हे घडतंय. ऑटोमोटिव्ह मध्ये तर घडतच आहे पण केमिकल्स मध्ये सुद्धा घडतंय. तुम्हाला असं वाटायला नको की हे फक्त इंजिनिअरिंग मध्ये घडतंय. हे जे चित्र मी तुम्हाला समोर दाखवतोय याचा लिलाव ख्रिस्टीज मध्ये झाला आणि याची मूळ प्राइस काहीतरी $10-20,000 ठेवण्यात आली होती आणि यातला ऍक्च्युअली चेक लिहिला गेला तो 4,38,000चा लिहिला गेला. आणि ज्यांनी तो चेक लिहिला त्याला असं लक्षात आलं की मुळामध्ये हे चित्र कुठल्याही मानवी मेंदूतनं आलेलंच नाही. हे या फॉर्म्युलातनं काढलं गेलेलं कम्प्युटरनी चित्र काढलं आहे आणि $4.5 लाख या किमतीला हे चित्र विकत घेतलं गेलं. म्हणजे फाईन आर्ट्स, ड्रॉइंग, पेंटिंग याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असं लक्षात येईल की इंडस्ट्री 4.0चा वापर होतोय कारण हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तयार केलेलं चित्र आहे. हे कुठल्याही मानवी मेंदूतनं निघालेलं नाही.
नुसतं एवढंच नाही, तुम्ही बघितलं तर पोएट्री, कविता लेखन हे सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सने केलं. नुसतं एवढंच नाही, त्यांनी त्याच्यामध्ये पहिलं प्राइज पण मिळवलं. लँग्वेज ट्रान्सलेशन ऑलरेडी गुगल ट्रान्सलेट करतंय. इकॉनॉमिक्स मधले बरेचसे भाग हे बिग डेटा अनालिटिक्स करतंय. इकॉनॉमिक पॉलिसीज करतंय. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये 2018 मध्ये एक जजमेंट दिलं गेलं आणि ते 13 टॉप जज बेंच पेक्षा सुद्धा 1.0 वेळामध्ये अॅक्युरेट दिलं गेलं आणि ते एआय ने दिलं. डान्स मूव्स, म्युझिक, नंतर ओरिजिनल रॅप सॉन्ग, ऑल ऑफ दिस हॅज बीन क्रिएटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. शेल्बी नावाचा एक कम्प्युटर आहे, त्याला 1,40,000 हॉरर स्टोरीज फीड केल्या आणि त्यांनी एक जी हॉरर स्क्रिप्ट तयार केलं ते एकदम फारच भयानक होतं. म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स हे बऱ्याच लोकांना माहिती असेल, त्याच्यातला 9वा चॅप्टर जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी लिहिला आहे. म्हणजे थोडक्यात स्क्रिप्ट लिहिणे, म्युझिक, इन्स्ट्रुमेंट्स, डान्स हे सगळं जर का यापुढचं हे एआय करणार असेल तर पुढचा बाहुबली जो आहे तो कदाचित आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार करेल. ब्लॉकबस्टर. अजून एक तुम्हाला उदाहरण दाखवतो की आपल्या इथे वस्तू घ्यायला गेल्यानंतर अनेक ठिकाणी आपल्याला लोक हे दाखवतात की शर्ट कसा आहे किंवा पॅन्ट कशी आहे किंवा असं, आणि हे जे सेल्समन असतात किंवा सेल्स वुमेन असतात त्याच्या ऐवजी हे तंत्रज्ञान तुम्हाला कशालाही हात न लावता एखादा ड्रेस तुमच्यावर कसा दिसेल हे त्या आरशामध्ये किंवा स्क्रीन मध्ये तुम्हाला बघता येतं. यू डोंट नीड एनीबडी टू शो यू डिफरंट क्लोथ्स. ही गंमत म्हणून आपल्याला आता छान वाटू शकेल, पण कितीतरी लोक आपल्याकडे या जॉब मध्ये आहेत आणि हे जॉब जाण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही सांगा मला, कोविड-19च्या काळामध्ये तुम्ही नाही का हे प्रिफर करणार की एखादा ड्रेस माझ्यावर कसा दिसेल हे ऍक्च्युली घालून बघताना आपल्या मनामध्ये हजार शंका येणार की हे कोणी आधी घातलंय कोण जाणे. त्यामुळे आपण या तंत्रज्ञानाचा वापर करणं शक्य आहे. कॉमर्स आणि फायनान्स मध्ये सुद्धा इंडस्ट्री 4.0चा वापर वाढता आहे. इनफॅक्ट मी जेव्हा प्रेझेंटेशन्स दिली, जेव्हा कोविड नव्हता त्यावेळेला दिली 19 मध्ये 20च्या अर्ली पार्ट मध्ये, त्यावेळेला पुढच्या 2 रांगांमध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स बसलेले असायचे आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की अजून 5-10 वर्षामध्ये आमचे जॉब नसणार हे आम्हाला माहिती आहे, तर आपल्याला काय करायला पाहिजे. फायनान्स मध्ये सुद्धा म्हणजे कॉमर्स मध्ये सुद्धा आयसीआयसीआय बँक इज युझिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स. त्याचा व्हिडिओ मी आता प्ले करत नाही, पण मूळ मुद्दा हा आहे की कुठलाही एरिया तुम्ही मला सांगा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की तंत्रज्ञान ऑलरेडी आलेलं आहे, ते आपल्या दरवाजापर्यंत काय. हा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय त्याच्यामध्ये एखाद्या माणसाची प्रतिकृती केली जाऊन त्याच्यामध्ये भाषांतर कसं करतात ते मी आधी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आणि मग तुम्हाला मी ते एक्सप्लेन करतो. First, let me introduce you to Mini-Me. There she is, my perfect holograph. And thanks to the power of HoloLens 2, she just floats right with me. I'm literally holding my hologram, so natural. Now she's a little small to do a keynote. So let's get her up so she can do full-size Japanese keynote. Render keynote. सो हे जे काय चाललंय ते या मायक्रोसॉफ्टच्या व्हाईस प्रेसिडेंटनी तिची प्रतिकृती तयार केलेली आहे आणि ती जी बाई आहे ती जपानी लोकांच्या समोर एक कीनोट स्पीच देते, पण तिला जपानी काही येत नाही, तर तिच्या मनामध्ये असणारे जे इंग्लिश मधले विचार आहेत ते तिची प्रतिकृती अगदी तिच्यासारखी दिसणारी जपानीमध्ये रिअल टाइम ट्रान्सलेट करून लोकांना ऐकवते आहे. हे तंत्रज्ञान ऑलरेडी 2020 मध्ये फंक्शनल आहे. म्हणजे तंत्रज्ञान कुठपर्यंत गेलंय हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हे जी वेग आहे तो अतिशय महत्वाचा आहे. ज्या तऱ्हेने आणि ज्या वेगाने हे तंत्रज्ञान बदलतंय त्याच्याबद्दल आपल्याला जागरूक राहणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. उदाहरणार्थ टेलिफोन हा 100 मिलियन नवीन युजर्स पर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला वेळ आहे 75 वर्ष, म्हणजे 3 पिढ्या. आणि 100 मिलियन न्यू युजर्स पर्यंत आता अनेक पोकेमॉन गो नावाचं जे आहे
असे अनेक ऍप्स पोचण्यासाठी लागलेला वेळ आहे 24 दिवस. जे पूर्वी 3 पिढ्यांच्या काळामध्ये घडलं 75 वर्षात, ते आता 3 आठवड्यांच्या मध्ये घडतंय. एवढ्या वेगाने तंत्रज्ञान बदलतंय, तर आपल्याला त्याला तोंड द्यायचंय हे आपण लक्षात ठेवूया. एज्युकेशन सुद्धा तशाच गतीने बदलतंय आणि हे अमेरिकेमध्ये फक्त बदलतंय असं समजायला नको. हे IIT बॉम्बेचं कन्व्होकेशन जे झालं 23 ऑगस्ट 2020 ला, ते सुद्धा ऑगमेंटेड रियालिटीचा वापर करून, म्हणजे जे मी तुम्हाला आधी दाखवलं त्या पद्धतीने झालं. आता तुम्ही असं कदाचित विचार कराल की अमेरिकेमध्ये हे होईल किंवा IIT मध्ये होईल, कारण हे खूप तंत्रज्ञानामध्ये प्रगत गोष्टी आहेत. पण हे केरळमधल्या एका साध्या शाळेमध्ये पण घडलेलं आहे आणि तो व्हिडिओ मात्र मी प्ले करतो म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. प्रायमरी स्कूलमध्ये ऑगमेंटेड रियालिटीचा In the middle of a classroom in Malappuram, Kerala, an elephant appears next to a teacher. 1, 2, 3. हे 3D हे ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी याचा वापर करून केलेलं तंत्रज्ञान हे एका शाळेमध्ये, साध्या शाळेमध्ये भारतात केरळमध्ये केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की हे कदाचित प्रायव्हेट शाळेमध्ये आहे म्हणून चालू शकेल, पण अलेक्सा अमरावती, आपल्या महाराष्ट्रामधल्या अमरावतीमध्ये ऑलरेडी वापरली जाते. माझा मूळ मुद्दा हा आहे की तुम्ही कुठलंही फील्ड मला सांगा, त्या फील्डमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा इंडस्ट्री 4.0 हे ऑलरेडी कसं पोहोचलंय हे मी तुम्हाला सांगेन. म्हणजेच आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉ, मेडिकल, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असा, वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असा, पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये इंडस्ट्री 4.0 पासून तुमची सुटका नाही. आणि विशेषतः यंग क्राऊडनी याच्याबाबत लक्ष द्यायला पाहिजे असा माझा आग्रह आहे. पोस्ट कोविड-19 हे प्रचंड वेगाने बदलणार आहे. गिग इकॉनॉमी, वर्क फ्रॉम होम, न्यू नॉर्मल याच्याबद्दल आपण बरंच ऐकतोय. याच्यामध्ये चॅलेंजेस असणार आहेत. याच्यामध्ये बटरफ्लाय इफेक्ट म्हणून आहे की एकावर एक अवलंबून असणारा कॅस्केडिंग इम्पॅक्ट जो आहे तो त्याच्यात दिसणार आहे. 5G तंत्रज्ञान आल्यानंतर या ऑपॉर्च्युनिटीज आणि ही आव्हानं वाढत जाणार आहेत. हे प्रचंड वेगाने होणारे बदल याच्यासाठी आपण तयार आहोत का, आणि ते तयार होण्यासाठी काय करायला पाहिजे याच्याबद्दल जर मी म्हटलं तर पहिली गोष्ट मी सांगेन की मुळामध्ये जसे आपले कोविड-19च्या साठी असणारे झोन्स होते, तसे आपण लक्षात घेऊया की काही क्षेत्र आहेत ती रेड झोन मध्ये असणार आहेत, काही ऑरेंज आणि काही ग्रीन. तर आपण शक्यतो ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये असू असं आपण आपल्यामध्ये बदल घडवले पाहिजेत. रेड झोन मध्ये मुख्य म्हणजे जिथे ट्रान्झॅक्शनल म्हणजे एकजिनसी काम जिथे आहे अशा गोष्टींमध्ये आपण शक्यतो थांबता कामा नये. तुम्ही जर आता तिथे असाल तर तिथनं तुम्ही निदान मिक्स रोल्स मध्ये किंवा ग्रीन झोन मध्ये येणं आवश्यक आहे. म्हणजे जिथे ट्रान्सफॉर्मेशनल म्हणजे जिथे नवनिर्मिती आहे, जिथे मनोव्यापाराशी संबंध आहे, मेंटल हेल्थच्या बद्दल संबंध आहे, सायकोलॉजीचा संबंध आहे, इमोशनल क्वेश्चनचा संबंध आहे, अशा गोष्टींमध्ये आपल्याला जायला पाहिजे. तर आता ह्याच्याबद्दल मी तुम्हाला हे पण दाखवतो की हे सगळं चित्र भयावह नेसेसरीली आहे असं नाही. आता उदाहरणार्थ डिजिटल मार्केटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा क्रिप्टो करन्सी किंवा सायबर सिक्युरिटी याच्यामध्ये डिमांड हा खूप जास्त आहे, लोक कमी आहेत. याचं कारण आपण त्या फील्डमध्ये जास्ती स्कोप आहे हे लक्षात न घेता आपण कन्व्हेन्शनली शिकणं कंटिन्यू केलेलं आहे. तर कुठे पुढच्या 5 ते 10 वर्षात स्कोप असेल हे लक्षात घेऊन जर आपण शिकलो तर वी विल हॅव प्लेंटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, राईट. उदाहरणार्थ ह्युमन रिसोर्सेस हा जो आपण भाग घेतला MBA मधला, तर रिक्रुटमेंट करणे हा पार्ट आता कमी होत चाललाय HR मध्ये, MBA HR मध्ये. पण टॅलेंट मॅनेजमेंट, लोकांना मॅनेज करणे आणि त्यांच्याकडनं काम नीट करून घेणे, त्यांना कोहेसिव्ह ग्रुप बनवणे, त्यांना मोटिवेट करणे, या पार्टला आता खूप स्कोप आहे. आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही तुमचं स्किल डेव्हलप केलं तर यू आर अ हॉट कमोडिटी. यू विल हॅव अ जॉब आणि यू विल ऑल्सो हॅव अ गुड ट्रॅजेक्टरी इन युअर करिअर. तर तसा डोळ्यात तेल घालून नीटपणे प्लॅन करून आपण करिअर बनवतो आहोत का, इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि नाहीतर हे होणार आहे 2009 मध्ये हा जो फोटोग्राफर आहे आणि तो पायलट चालवणारा हेलिकॉप्टरचा, या दोघांचेही जॉब 2019 मध्ये गेलेले आहेत. याचं कारण ड्रोनच्या साह्याने एक्झॅक्टली हेच काम आता करता येतं. आणि त्यामुळे आपण त्या पायलटच्या भूमिकेत नाही ना, आपण त्या फोटोग्राफरच्या भूमिकेत नाही ना, आणि हा ड्रोन वापरण्याच्या भूमिकेत आपण आहोत का हे तपासणं हे आपलं काम आहे. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, तर मी तुम्हाला पटकन हे सांगतो की माझ्या मते 4 गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे. अनालिसिस कडनं सिंथेसिसला जायला पाहिजे.
नुसताच IQ वर डिपेंडंट न राहता लोकांशी संपर्क असताना भावनिक व्यापार कसा करायचा हे नीट समजणं, म्हणजे ज्याला इमोशनल कोशंट असं म्हणतात, त्याच्यामध्ये आपल्याला जायला पाहिजे. आपल्याला अडॅप्टेबिलिटी कोशंट याच्याबद्दल जाणीव व्हायला पाहिजे. एकच एक शिकणं यापेक्षा सुद्धा कंटिन्युअसली शिकणं, कोलॅबोरेटिव्हली शिकणं आणि मायक्रो लर्निंग करणं किंवा लर्न, अनलर्न आणि रिलर्न हे करणं हे खूप महत्वाचं राहील. आणि त्यामुळे माझं डेफिनेटली म्हणणं असं राहील की ट्रान्झॅक्शनल वरनं ट्रान्सफॉर्मेशनलला सुद्धा आपल्याला जायला हवं आहे. ट्रान्सफॉर्मेशनल याचा अर्थ काय की एकजिनसी काम न करता त्याच्यामध्ये नवनिर्मितीकडे आपल्याला कॉन्शियसली जायला पाहिजे. लक्षात ठेवा की पहिल्यांदा आपण बघितलं क्रिएटिव्हिटी हॅज जम्प्ड अप 2015 पेक्षा 2020 मध्ये क्रिएटिव्हिटी नंबर 3 ला आणि 2025 मध्ये ती पहिल्या 3 मध्ये अजूनही टिकलेली आहे. मग आपल्याला अजून काय करता येईल? समजा आपण बघितलं तर 12 माझ्या मते मायक्रो स्टेप्स या आपण करायला हव्यात की ज्या योगे आपलं करिअर हे नुसतं गुगल करिअर राहणार नाही. गुगल करिअरचा अर्थ काय की जे घिसपिटा आहे ते, किंवा मी जे युनिव्हर्सिटी सांगते ते त्याचा अभ्यास करतेय, त्याच्यामध्ये मला डिग्री मिळते आणि मी बाहेर पडतोय, याला म्हणायचं गुगल करिअर. पण गुगल प्लस प्लस करिअर की जे मी तुम्हाला आवाहन करीन की आपण कॉन्शियसली डेव्हलप करायला पाहिजे, ते म्हणजे त्याच्यात 12 स्टेप्स आहेत. कॉम्बिनेटोरियल लर्निंग म्हणजे एक पेक्षा अधिक डिग्री किंवा डिप्लोमा हे आपल्याकडे कॉन्शियसली असलं पाहिजे. कुठल्या तरी प्रकारचं डेटा अनालिटिक्स आपण केलं पाहिजे. आर पॅकेज म्हणून आहे ते वापरलं पाहिजे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मॅक्रोज आपण वापरलं पाहिजे. IIT मद्रास मध्ये BSc डेटा सायन्सचे वेगवेगळे सर्टिफिकेशन आहेत, डिप्लोमा आहे, हे सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सायकोलॉजी करत असा, तुम्ही सोशॉलॉजी करत असा, डेटा सायन्स मध्ये असणं महत्वाचं आहे. क्रिएटिव्हिटी करणं महत्वाचं आहे. कम्युनिकेशन स्किल्स चांगलं असणं महत्वाचं आहे. डिजिटल प्रेझेन्स आपलं असणं महत्वाचं आहे. लाईफ स्किल्स, सॉफ्ट स्किल्स ज्याला म्हणतात, ते करणं खूप महत्वाचं आहे. आणि डिझाईन थिंकिंग महत्वाचं आहे. या 6 स्टेप्स आपल्या सगळ्यांना नक्की घेता येतील. याच्याबद्दलचे बरेच कोर्सेस हे उपलब्ध आहेत आणि त्याच्याबद्दल आपण कॉन्शियसली प्रयत्न करावा असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन. जर आपण पुढच्या 6 स्टेप्स बघितल्या तर तुम्हाला असं लक्षात येईल की सम सॉर्ट ऑफ प्रोग्रामिंग हे आपण करावं. पायथन प्रोग्रामिंग समजा तुम्ही म्हणलात तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या तुम्हाला spoken-tutorial.org याच्यामधनं करता येतील, किंवा तुम्हाला कोड अकॅडमी वरनं शिकता येतील. ओके, एखादी फॉरेन लँग्वेज शिकणं हे तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही समजा इंग्लिश लँग्वेजच्या बाबत म्हणलं तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं. लर्निंग बाय डुईंग, एक्सपिरियन्शियल लर्निंग हे खूप महत्वाचं राहील. जीके नर्चर करणं महत्वाचं राहील. बिल्डिंग सोशल कोशंट महत्वाचं राहील आणि नोईंग युअरसेल्फ. तर याच्यावर मी एक फ्री ऍप पण तयार केलेला आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेन. त्याच्यामध्ये इनफॅक्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण वापर केलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर यापुढचे इंटरव्ह्यूज नॉर्मली कसं असतं, तुम्हाला बोलवलं जातं, तुमच्या अक्रॉस द टेबल कोणीतरी बसलेलं असतं आणि ते तुमचा इंटरव्ह्यू घेतील. आता हा इंटरव्ह्यूचा व्हिडिओ मी तुम्हाला प्ले करतो आणि तुम्ही बघा की यापुढचे इंटरव्ह्यूज कसे होणार आहेत. Welcome, Oliver. Glad to see you put on your blue shirt for the interview. Yes, indeed. You're welcome. Are you feeling stressed? Just a bit, you know. Please allow me to play some piano music to make you feel more comfortable. I feel a bit better now, thank you. Glad to hear that. Tell me, why should I hire you? I've been passionate about courses, I'm a boy. Okay, let's do a little test. Can you show me where my electric compressor is? Sure. Here. Perfect. Can you explain how my 360-degree camera...
I think I'm going to keep you. Oh, thank you. पुढचा इंटरव्ह्यू हा गाडी स्वतःच घेणार आहे. कोणताही माणूस तुमचा इंटरव्ह्यू घेणार नाहीये, अशी स्थिती येऊ शकते. ही ऑलरेडी आलेली आहे. वॉल्वो नावाच्या कंपनीने अशा तऱ्हेचे ऑलमोस्ट 200-300 इंजिनियर्स हायर केलेले आहेत. अशी 2 वर्षापूर्वीची न्यूज आहे. इंटरव्ह्यू घेण्याची प्रोसेस ही आता बऱ्याच प्रमाणात ऑटोमेटेड झालेली आहे. त्याच्यामध्ये लोक जात नाहीत कॅम्पसवर. TCSचं जर आपण उदाहरण घेतलं तर ION नावाच्या प्लॅटफॉर्मवर त्यांचं रिक्रुटिंग चालतं. आपण त्याला तयार आहोत का? व्हिडिओ रेझ्युमे आपण तयार केलेला आहे वगैरे वगैरे. याच्याबद्दलचे ऑफकोर्स आज आपण त्याच्या डिटेलमध्ये जाऊ शकत नाही, पण मूळ मुद्दा हा आहे की या प्रकारच्या बदलांना आपण तयार आहोत का? आणि म्हणून मला तर वाटतं की हे जे काही आपण इंडस्ट्री 4.0 म्हणतो आहे, विशेषतः कोविड-19च्या पुढच्या काळामध्ये ही नुसती वेव्ह वगैरे नाहीये, ही सुनामी आहे आणि याला आपण तयार आहोत का? तर याच्याबद्दलचं एक पुस्तक इंडस्ट्री 4.0 हे मी लिहिलेलं आहे. ते सुदैवाने म्हटलं तसं 1.5 वर्ष बेस्ट सेलर आहे आणि बुक गंगा याच्यावर ते उपलब्ध आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते जरूर मागवा. त्याचा उपयोग होईल, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण हे करिअर बिल्ड करण्याच्या दृष्टीने काय स्टेप्स घ्यायला हव्यात याच्याबद्दलचं विवेचन त्याच्यामध्ये आहे. आणि तसंच ते या वेबसाईटवरनं सुद्धा तुम्हाला घेता येईल. rudraonlinestore.com नावाच्या याच्यावर कॅश ऑन डिलिव्हरी आहे. पण मला तुम्हाला अजून 2 गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे की इंग्लिश पुस्तक त्याचं मी केलेलं आहे आणि सुदैवाने म्हणजे या दोन्ही पुस्तकांना रघुनाथ माशेलकर सरांची प्रस्तावना आहे आणि त्यांनी अतिशय प्रेमाने मला हे सांगितलं की हे पुस्तक तू लिहून छान काम केलेलं आहेस, कारण लोकांना हे माहिती व्हायला हवं आहे. हे जर माहिती झालं नाही तर त्यांना जॉब मिळणं अवघड आहे, मिळाले तर टिकणं अवघड आहे. मी जे त्याच्यामध्ये थोडंसं काम करू शकलेलो आहे ते मी तुम्हाला पुढच्या 3 ते 4 मिनिटात सांगतो आणि मग माझे 50 मिनिटं संपतील आणि मी थांबतो. मग आपण क्वेश्चन आन्सर्स घ्यायला हरकत नाही. करिअर क्लॉक नावाचं एक मी फ्री ऍप बनवलेलं आहे आणि करिअर क्लॉक याच्यामध्ये मगाशी सांगितलेले जे 12 महत्वाचे मुद्दे आहेत करिअर बिल्ड करण्यासाठीचे, ते तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वर मिळेल. हे फ्री ऍप आहे माझं. तुम्हाला सगळ्या 270 लोकांना आग्रह राहील की तुम्ही हे डाउनलोड करा. 5 सेकंद लागतील. चांगल्या वायफायवर फक्त 5 सेकंदामध्ये तुम्ही हे डाउनलोड करू शकाल. पण याचा तुम्हाला करिअर बिल्डिंगसाठी आणि इंडस्ट्री 4.0 साठी अत्यंत उपयुक्त राहील. तर हे काय आहे तर मी याला म्हणतोय करिअर पोझिशनिंग सिस्टीम. आपल्याला कसं जीपीएस माहिती असतं आपल्याला, तसं करिअर जीपीएस असं मी त्याला म्हणतोय की करिअर मध्ये नेमकं आपण कुठे आहोत हे सांगणारं जीपीएस, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. जसं जीपीएस तसं करिअर पोझिशनिंग सिस्टीम सीपीएस. आम्ही हे फेब्रुवारी 2021 मध्ये केलेलं आहे लॉन्च आणि त्याला ऑलरेडी 1000 पेक्षा जास्ती डाउनलोड झालेले आहेत. दिस इज अ फ्री ऍप पण व्हेरी युजफुल आहे. हे सेल्फ अवेअरनेस टूल आहे. कंपॅरिझन विथ पियर्स हे तुम्हाला दाखवतं. इट इज ऑल्सो मोटिवेशनल टूल. 360 डिग्री रिव्ह्यू आपण ज्याला म्हणतो, फुल रिव्ह्यू, होलिस्टिक रिव्ह्यू हा तुम्हाला दाखवला जातो. याचे बरेच उपयोग आहेत. इंटरव्ह्यू क्वेश्चन्स मध्ये टेल मी अबाउट युअर सेल्फ, वाय शुड वी हायर यू, या सगळ्या प्रकारचे प्रश्न तर आहेतच त्याच्यामध्ये की त्याची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळतील. पण मुख्य म्हणजे आजचा जो मुख्य विषय आहे इंडस्ट्री 4.0 याच्याबद्दल तुमचं करिअर तयार कसं करावं याच्याबद्दलचं प्लॅनिंग आणि तुम्ही नेमके कुठे आहात हे सांगणारं ते ऍप आहे. आणि अशा तऱ्हेचं ऍप आता तरी दुसरं मला कुठे दिसलेलं नाही. व्हेरी युनिक ऍप. आम्ही त्याचं पॅटर्न फाईल केलेलं आहे आणि त्याचे आउटपुट कसं दिसतं हे बघा. स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की तुम्ही 12 जे क्वेश्चनेअर्स आहेत ते पूर्ण भरलेत की ज्याला फार तर 7 ते 8 मिनिटं लागतील. ते झाल्यानंतर आणि 5 लोकांनी तुम्हाला फीडबॅक दिल्यानंतर, जो खूप महत्वाचा आहे, ते येईपर्यंत तुम्हाला हा रिपोर्ट मिळत नाही हे लक्षात ठेवा. तुम्ही नुसती इन्फॉर्मेशन तुमची भरून चालत नाही. तुम्ही 5 लोकांकडनं फीडबॅक घ्यायला लागतो तुमच्याबद्दल, कारण तो पर्सनल फीडबॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू अंडरस्टँड अबाउट युअर सेल्फ. तर ते तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधनं त्यांना पाठवणे हे सगळं प्रोग्रामॅटिक जो भाग आहे तो मी आता इथे सांगत वेळ घालवत नाही, पण तुम्हाला लक्षात येईल हे करायचं. आणि 5 लोकांकडनं किमान तुम्हाला फीडबॅक येणं आवश्यक आहे. ते आल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की ही जी निळी स्पायडर वेब आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठे आहात या 12 पॉइंट्सवर महत्वाच्या करिअर बिल्डिंगच्या ते तुम्हाला कळतं. आणि येलो जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की तुमचं पियर्स कुठे आहे. इतरांच्या तुलनेमध्ये आपण नेमके कुठे पुढे आणि मागे आहोत हे तुम्हाला कळलं तर तुम्हाला रेझ्युमे लिहायला, बाहेरच्या देशांमध्ये अप्लाय करायला, LOR लिहायला, SOP लिहायला, इंटरव्ह्यू द्यायला, यू नेम इट अँड इट विल बी व्हेरी युजफुल.
हे ऍप फ्री आहे, तुम्ही याचा जरूर वापर करा असं माझं तुम्हाला आग्रह राहील. आणि याच्यामधनं तुम्हाला सतत हे कळत राहील की नेमके आपली म्हैस किती पाण्यात आहे, असं आपण म्हणतो मराठीमध्ये, आपली म्हैस किती पाण्यात आहे हे आपल्याला कळेल. याच्यामध्ये माय स्ट्रेंथ, माय एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट आणि इंडस्ट्री 4.0 रेडीनेस या 3 गोष्टी आहेत. उदाहरणार्थ मी जर माझ्या स्ट्रेंथ्स याच्यावर क्लिक केलं तर मला इथं दिसतंय की कोणत्या विषयांमध्ये मी ऍव्हरेजच्या पुढे आहे. तसंच मी माय प्लॅन म्हणजे माझे एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट वर क्लिक केलं तर मी कुठे मागे आहे हे दिसेल. आणि इंडस्ट्री 4.0 वर जर मी क्लिक केलं तर मला दाखवलं जाईल की मी रेड झोन मध्ये आहे, ऑरेंज झोन मध्ये आहे का ग्रीन झोन मध्ये आहे. त्यामुळे इंडस्ट्री 4.0च्या आव्हानाला सामोरं जाताना त्याच्यामधल्या संधींना आपण आत्मसात कसं करायचं आणि त्या वेव्हवर किंवा सुनामीवर आपण कसं स्वार व्हायचं याच्याबद्दलचा निदान तुम्हाला GPS सारखा तुम्ही करिअरमध्ये नेमके कुठे आहात हे सांगणारं हे फ्री टूल आहे. आणि म्हणून करिअर क्लॉक हे तुम्ही डाउनलोड करावं. तुम्हाला त्याच्यामध्ये इंडस्ट्री 4.0 मधलं तुमचं स्टँडिंग कळेल आणि तुम्ही रेड आहात, ऑरेंज आहात का ग्रीन आहात हे कळलं तर तुम्हाला त्या दृष्टीने काही पावलं उचलता येतील. तर या दृष्टीने मी तुम्हाला आग्रह करणार आहे की हे तर फ्री आहे तर तुम्ही जरूर हे डाउनलोड करा. काय करायला लागेल, गुगल प्ले स्टोअर वर जा, करिअर क्लॉक हे फ्री अँड्रॉइड ऍप डाउनलोड करा आणि मोबाईल नंबर टाका, OTP टाका. हे डाउनलोड व्हायला 5 सेकंद लागतील आणि त्याच्यामध्ये जे 12 क्वेश्चनेअर्स आहेत, 11 क्वेश्चनेअर्स आहेत ते सॉल्व्ह करायला 7 ते 8 मिनिटं लागतील. आणि त्याच्यानंतर 5 रेफरन्सेस तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधनं किमान 5, मी तर म्हणेन 10 किंवा 15 घ्या आणि त्यांना आपोआपच त्याचा फीडबॅक विचारला जाईल. ते झालं की तुम्हाला तुमचा रिपोर्ट मिळेल आणि त्या लोकांना सुद्धा खूप फायदा होईल कारण त्यांनी डाउनलोड केलेला असेल आणि त्यांना पण हे फ्री आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही कुठेही पैसे भरायचे नाहीये किंवा लोकांकडनं घ्यायचे नाहीये. पण तुम्ही आणि तुमचे फॅमिली मेंबर्स, तुम्ही आणि तुमचा मित्र परिवार या सगळ्यांना याचा फायदा होणार आहे आणि याच्या मागे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच वापर केलेला आहे. तर आमच्याकडे 12,000 लोकांचा डेटा आहे. त्याच्या तुलनेमध्ये तुम्ही तुमच्या एज ग्रुप आणि तुम्ही शिक्षण जे घेतलंय त्याच्यामध्ये पुढे आहात, मागे आहात, इंडस्ट्री 4.0 ला तयार आहात नाही आहात याबद्दलचं हे सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. आणि शेवटची स्लाइड मी जी तुम्हाला दाखवून थांबणार आहे आणि मग आपण प्रश्नोत्तर असतील तर जरूर मला घ्यायला आवडतील की newflex.talent @newflex.talent याच्यामध्ये मी इंस्टाग्रामवर तुम्हाला जॉईन व्हायला आग्रह करतो आहे कारण त्याच्यामध्ये इंडस्ट्री 4.0च्या परिप्रेक्षामध्ये, पर्स्पेक्टिव्ह मध्ये करिअर डेव्हलपमेंट कशी करायला हवी, करिअर प्लॅनिंग कसं करायला हवं आणि अर्थातच त्याच्यामध्ये बाकी बऱ्याच गमती जमती आम्ही ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही तर डाउनलोड कराच ऍप, पण इंस्टाग्रामवर जर तुम्ही असाल, बहुतांशी यंग क्राऊड विल बी ऑन इंस्टाग्राम, तर माझा आग्रह राहील की तुम्ही आजच्या आज @newflex.talent याच्यावर इंस्टाग्रामवर या. याच्यामध्ये तुम्हाला इंडस्ट्री 4.0 ला तोंड कसं द्यायचं याच्याबद्दलची माहिती वेळोवेळी जे आम्ही अपलोड करतो आहोत इन्फॉर्मेशन त्याच्यातनं कळेल. तर मी तुम्हाला 2 फ्री गोष्टींच्या बाबत बोलतो आहे, कुठेही याच्यामध्ये पैसे इन्व्हॉल्व नाहीयेत. पहिली गोष्ट म्हणजे करिअर क्लॉक हे ऍप गुगल प्ले स्टोअर वरनं कृपया डाउनलोड करा आणि त्याचा वापर करा म्हणजे यू विल बी मोर रेडी फॉर इंडस्ट्री 4.0. आणि त्याचे जे लेटेस्ट अपडेट्स आहेत त्याच्याबद्दलची माहिती आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर प्लीज इंस्टाग्रामवर असाल तर @newflex.talent याच्यामध्ये तुम्ही फॉलो करायला सुरुवात करा and we will be in touch and we will keep you feeding information as it becomes available and as it is relevant. Okay, so thank you. आणि मला ही संधी तुम्ही उपलब्ध करून दिलीत याबद्दल मी संजीवनी परिवाराचे आणि विशेषतः कमलाकर पाटील यांचे आभार मानतो कारण त्यांनी खूपच म्हणजे गेले वर्षभर आम्ही वी वर इन टच आणि त्यांनी खरोखर मला ही संधी दिल्याबद्दल मी ऋणी आहे त्यांचा. आणि जर काही प्रश्न असतील तर आय वुड लव्ह टू टेक देम टू द एक्सटेंट दॅट आय कॅन. आणि माझा खरंच तुम्हाला परत आग्रह राहील की प्लीज यूज दीज फ्री टूल्स दॅट वी हॅव बिल्ट विथ लॉट ऑफ एफर्ट आणि युझिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि तुम्ही त्याचा फीडबॅक पण आम्हाला द्या, त्याच्यामध्ये काही सूचना असतील तर जरूर सांगा आणि ऍब्सोल्युटली ओपन फॉर क्वेश्चन आन्सर्स. थँक्यू. धन्यवाद सर. सरांनी आता आपल्याला उपयुक्त माहिती दिली आहे. त्या माहिती आधारे आपले काही प्रश्न असतील तर
रेज हँड करून आपण प्रश्न विचारू शकता. आम्ही सत्यवान पाटील यांचा माईक अनम्यूट करतोय, त्यांनी आपले प्रश्न विचारावेत. हॅलो. हा हॅलो. माझा आवाज येतो का? येतोय. सर, सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद. मी सत्यवान पाटील. मला असं विचारायचं आहे की तुम्ही आता सांगितलं की आधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवले जाणारे रोबोट असतील किंवा मशीन असतील, हे एरवी लागणारे जे मनुष्यबळ किंवा मनुष्य तास आहे, तसेच त्याद्वारे मिळणारी काय अचूकता आहे, सुबकता, या बाबतीत वेळ आणि खर्च या दोन्ही दृष्टिकोनातून किफायतशीर आहे. त्यातच अलीकडे आपल्या देशात सरकार अनेक आघाड्यावर निर्मिती आणि सेवा क्षेत्रातून अंग काढून घेत आहे, त्यामुळे खाजगीकरण वाढीस लागत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आमच्या समाजातली बरीच मुलं पदवी आणि पदविका घेणारी पिढी खाजगी क्षेत्रातील संधीबाबत आशादायी आहे. तर त्या संधीच नजीकच्या काळात संपुष्टात येण्याची शक्यता आपण आता वर्तवली. अशा परिस्थितीत वेलफेअर स्टेट म्हणजेच लोककल्याणकारी राज्य याच मूलभूत संकल्पनेला सुरुंग लागणार असेल आणि रोजगारीच्या नोकरीच्या संधीचे आकुंचन होऊन नफेखोरी वाढणार असेल, तर तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधी याचं संतुलन करण्यासाठी नेमकं काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? तर अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात आणि याच्याबद्दल बराच उहापोह हा पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा होतोय. उदाहरणार्थ बिल गेट्स यांनी असं सांगितलंय की जिथे जिथे रोबोट्स वापरले जातील त्या कंपन्यांना रोबोट टॅक्स हा लावला पाहिजे, कारण या रोबोटच्या मुळे जिवंत माणसांचं काम जातं आहे आणि ते जे पैसे कलेक्ट होतील त्यांनी लोककल्याणकारी मार्ग हे सरकारने अवलंबले पाहिजेत, असं त्यांनी ऑलरेडी सांगितलंय. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, ज्याला आपण सोशलिस्ट विचार म्हणतो, त्याच्यामध्ये बेसिक मिनिमम इन्कम याच्याबद्दलचा पण विचार वेगवेगळे गव्हर्नमेंट्स करतायत, की ज्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही ठिकाणी काम जरी करत नसलात, कारण नोकरीच नाहीये, तर तुम्हाला एक बेसिक इन्कम हे सरकारकडनं दिलं जाईल. याबद्दल अनेक देश वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पातळीवर काम करतायत. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, आपण काय करावं ह्याच्याबद्दल आपण जर विचार केला तर आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की जॉब्स ट्रान्झॅक्शनल एरियाज मध्ये कमी होणार आहेत, पण ट्रान्सफॉर्मेशनल एरियाज मध्ये वाढणार आहेत. उदाहरणार्थ एक असा म्हणजे बंदर जे आहे त्याच्यामध्ये असा अभ्यास केला गेला की ऑटोमेशनच्या मुळे बोटिंगच्या वर सामान चढवणे, उतरवणे, त्याची तपासणी करणे, या सगळ्या प्रकारामध्ये जे लेबर होतं यांचे सगळे जॉब्स गेले. परंतु हे ज्या सॉफ्टवेअरमुळे केलं गेलं त्या सॉफ्टवेअर मध्ये जॉब्स 1.5 पट वाढले. त्यामुळे जॉब जाणार आहेत हे वाक्य अर्ध सत्य आहे. जॉब जाणार आहेत, परंतु म्हणजे सगळेच जॉब जाणार आहेत असं नव्हे. काही ठिकाणी जॉबची प्रचंड निर्मिती होणार आहे. माझा मुद्दा हा आहे की आपल्याकडचे जे यंग लोक आहेत, ज्यांच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे, त्यांच्याकडे चांगलं टॅलेंट आहे, त्यांनी त्या संधी आता वेळीच हेरून त्याच्यामध्ये आपलं शिक्षण करणं हा त्याच्यावरचा सगळ्यात चांगला उपाय आहे. कारण राजकीय किंवा सरकारी पातळीवर काय होईल याच्याबाबत अर्थातच अनिश्चितता आहे आणि त्याच्या स्केल विषयी साशंकता आहे. तर मग आपण काय करूया याबद्दल जर आपण विचार केला तर ते जास्त चांगलं राहील. आणि म्हणून कॉम्बिनेटोरियल लर्निंग ज्याला मी म्हणतोय, की एकाच विषयामध्ये खूप ज्ञान सखोल घेण्याच्या पेक्षा अनेक विषयांच्या मध्ये आपला थोडा तरी काहीतरी सहभाग असून आपल्याला कुठल्याही क्षणी दुसऱ्या फील्डमध्ये काम करता येईल इतकी तयारी आपली करणं खूप महत्वाचं राहील. उदाहरणार्थ आता जे टुरिझम इंडस्ट्रीमध्ये होते, पण जे कॉमर्समध्ये, स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा थोडंफार काम करत होते, त्या लोकांची आबाळ झालेली नाही हे आपण लक्षात ठेवूया. जे लोक फक्त एकाच इंडस्ट्रीमध्ये थांबले त्या लोकांची विशेषतः कोविडच्या काळामध्ये आबाळ झालेली आहे हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. ही स्थिती कोविडच्या नंतर सुद्धा इंडस्ट्री 4.0 ऑटोमेशन मध्ये येऊ शकते. तर आपण तयार राहणे हा सगळ्यात चांगला मार्ग मी तुम्हाला सुचवेन. धन्यवाद सत्यवान, आपला प्रश्न चांगला होता. आपण पुढचा प्रश्न घेऊया. श्री संतोष वजे. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी व्याख्यात्याचं आणि आयोजकाचं अभिनंदन अशासाठी की या कोविडच्या निराशाजनक वातावरणामध्ये मनाला संजीवनी देणारे एक विचार ऐकायला मिळाले. त्यासाठी संजीवनी परिवार आणि डॉक्टर भूषण केळकर दोघांचे मनपूर्वक आभार. मला विचारायचं असं होतं की ही जी क्रांती होते आहे
ज्याच्यामुळे जसं सत्यवानने सांगितलं की जॉब्स कमी होतील, तर एक प्रकारे श्रमजीवी वर्ग नाहीसाच होण्याची शक्यता आहे काय? आणि माझं दुसरं माझी एक विनंती आत्ताच ऐकून घ्या. आता जे आपण प्रेझेंटेशन केलं त्याची कुठे लिंक किंवा ते याच्या स्वरूपात जर उपलब्ध होऊ शकलं संजीवनीच्या कुठल्या सभासदाकडे, तर आम्हाला रिवाइज करायला जास्त सोयीचं राहील. ते दोन्ही गोष्टी, पहिलं तुम्हाला हे प्रेझेंटेशन आवडलं याबद्दल धन्यवाद, आणि तुम्ही जे कनेक्शन करताय संजीवनी या शब्दाबद्दल मला पण आवडलं ते. हो, तुमचा प्रश्न बरोबर आहे. जिथे श्रमजीवी किंवा ट्रान्झॅक्शनल एकजिनसी एकसुरी काम आहे ते मॅन्युफॅक्चरिंग पासून शेतीपर्यंत असं होण्याची शक्यता आहे, आणि कमी अधिक वेळामध्ये ते होणार आहे. उदाहरणार्थ कॅलिफोर्नियामध्ये स्ट्रॉबेरी पिकिंग हे करणारे जे अनेक लोक, विशेषतः मेक्सिकन लोक जे इमिग्रंट्स तिथं जे काम करत होते ते आता झपाट्याने कमी होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता कॅलिफोर्नियात ते मागच्या वर्षी झालं म्हणजे भारतामध्ये किंवा साताऱ्यामध्ये किंवा नाशिकमध्ये हे लगेच पुढच्या वर्षी होईल असं नाही. ते काल सापेक्ष आणि स्थिती आणि देश सापेक्ष आहे. त्यामुळे 5 ते 10 वर्ष लागतील कदाचित आपल्या देशात. पण म्हणून आपण आत्ताच शांत बसणं हे माझ्या मते सुयोग्य नाही. पण तुमचा मुद्दा एकदम करेक्ट आहे की जिथे श्रमजीवी वर्गाची कामं आहेत ती कामं पहिल्यांदी ती रेड झोन मध्येच आहेत, यात शंका नाही. आणि दुसरं, तुम्ही जे म्हणलात की ही माहिती आत्ताचे प्रेझेंटेशन उपलब्ध करून देणे, अर्थातच मी पुण्यातला असल्यामुळे मी तुम्हाला एक पुणेरी सल्ला देऊन ठेवतो की इंडस्ट्री 4.0 हे जे माझं पुस्तक आहे ते तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये ही सगळी माहिती मिळेल. कारण त्याचं जे लेटेस्ट एडिशन जे आहे त्याच्यामध्ये ही सगळी माहिती अधिक विस्तृतपणे मी त्याच्यामध्ये मांडलेली आहे. तर ती तुम्ही जरूर पुस्तक विकत घेऊन तुमच्याकडे ठेवा, तुम्हाला त्याचा फायदा. धन्यवाद संतोष वजे. आता पुढचा प्रश्न मी अथर्व नाईक यांचा माईक आम्ही अनम्यूट करतोय, त्यांनी आपला प्रश्न विचारावा. अथर्व नाईक. हॅलो सर, आता तुम्ही त्याच्यात बऱ्याचशा टेक्नॉलॉजी जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑगमेंटेड रियालिटी या सगळ्यांबद्दल बोलले, पण आता जे नवीन टेक्नॉलॉजी राईज होतात जसं क्वांटम कम्प्युटर्स, न्यूरालिंक, या सगळ्या कशाच्या अंडर येतात? या सगळ्या इंडस्ट्री 4.0 मध्येच येतात. मुळामध्ये मला हा आनंद व्यक्त करू दे की या 2 शब्दांच्या विषयी. अथर्व, वय काय आहे तुझं? सर 19. फॅन्टॅस्टिक, कॉंग्रॅच्युलेशन्स अथर्व. यू हॅव नो आयडिया हाऊ सरप्राइज्ड आय एम. याचं कारण मी बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये जातो, तिथे मी पहिलं तर सांगितलं की इंडस्ट्री 4.0 या विषयी अनभिज्ञता असते. क्वांटम कम्प्युटिंग विषयी काहीही माहिती नसतं, आणि न्यूरालिंक विषयी तर त्याहून माहिती नसतं. तर तुला ते माहिती आहे याबद्दल मला मुळात आनंद आहे. पण क्वांटम कम्प्युटिंग हे इंडस्ट्री 4.0 आणि इंडस्ट्री 5.0च्या मध्य रेषेवर असणारी तंत्रज्ञान आहे. त्याच्यामध्ये सुपरपोजिशन किंवा एन्टँगलमेंट असे काही तांत्रिक शब्द बहुधा तुला माहिती असणार आहेत. तर क्वांटम कम्प्युटिंगनी आत्ता विशेषतः कोविड-19च्या जेनॉमिक सिक्वेन्स मध्ये आपल्याला काही करता येईल का? त्याच्यामध्ये आपल्याला जी वॅक्सिनेशन करायचं आहे, त्याच्यासाठी वॅक्सिन तयार करायचं आहे, लसीकरण करायचं आहे, त्याच्यामध्ये पटकन आपल्याला औषध तयार करता येईल का, लस तयार करता येईल का, याच्यामध्ये महत्वाचं मूलगामी काम केलेलं आहे. आणि तसंच क्वांटम कम्प्युटिंग याचा वापर अन्य ठिकाणी सुद्धा होतो आहे. न्यूरालिंक याच्यामध्ये तर त्यांनी हा शब्द सांगितल्यामुळे मला बाकीच्या श्रोत्यांनाही सांगायचं आहे की आपली जशी मेमरी आपण कम्प्युटरवरनं डाउनलोड करतो पेन ड्राईव्हवर, तशी आपल्या डोक्यामध्ये असणारी मेमरी एका चिपवर डाउनलोड करता येईल आणि नंतर ती अपलोड पण करता येईल. अशा तऱ्हेचं तंत्रज्ञान हे न्यूरालिंक मध्ये काम चालू आहे अमेरिकेमध्ये, आणि बरेच फिजिसिस्ट त्याच्यावर काम करतायत. तर मला आश्चर्य आनंद दोन्ही वाटतंय की अथर्व सारख्या 19 वर्षाच्या मुलाला हे माहिती आहे. कारण बऱ्याच फिजिक्स आणि इंजिनिअरिंग मधल्या तज्ञ लोकांना इंजिनिअरिंग कॉलेज मधल्या भारतातल्या हे दोन्ही तंत्रज्ञान पुरेशी माहिती नाही. सो दिस इज व्हेरी गुड, एक्सलंट. आणि ही दोन्ही तंत्रज्ञान इंडस्ट्री 4.0 ची कटिंग एज आहेत, आणि म्हणून ती इंडस्ट्री 5.0 आणि 4.0च्या बॉर्डरवर आहे. एक्सलंट क्वेश्चन अथर्व. अथर्व, धन्यवाद. संजीवनी परिवाराकडनंही आपले धन्यवाद. पुढचं माईक मी अनम्यूट करतोय अभिजित नाईक यांचं, त्यांनी आपला प्रश्न विचारावा. अभिजित. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग.
मी योगिता नाईक बोलते. सर्वप्रथम तुमचं सुंदर असं व्याख्यान मुलांना चांगलं हेल्पफुल ठरेल. थँक्यू फॉर दॅट. सर, माझा प्रश्न असा होता की आपण रेड झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोन विषयी बोललो. इव्हन आपण बोललो की मेकॅनिकल प्रोडक्शन लेवलला जे आता काम केलं जाते ते पुढे जाऊन रेड झोन मध्ये येईल किंवा सध्या आहे. तर माझा प्रश्न असा आहे की आता आपण जे कॉलेज ऍडमिशन साठी घेतल्या प्रकारच्या परीक्षा असतात किंवा मुलांना मार्क असून सुद्धा ऍडमिशन मिळत नाही, आणि जरी ऍडमिशन मिळालं तरी कॉलेजला त्या लेवलचं शिक्षण दिलं जात नाही, कारण आपलं शिक्षण जे असतं ते खूप थेरॉटिकल असतं, प्रॅक्टिकल अप्रोच नसतो. मग अशा वेळेला आपण IoT 4 आपण जे इंडस्ट्री 4 जे आपण बोललो ते कसं आपण अंगीकार केला जाईल त्याचा? कारण फॉर एक्झाम्पल आता जे आपण थेरॉटिकल नॉलेज घेतो तो आपण प्रॅक्टिकली अचीव करू शकत नाही सध्याच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये. अजून म्हणजे फॉर एक्झाम्पल कम्प्युटरमध्ये ज्याला ऍडमिशन पाहिजे त्याला कम्प्युटरमध्ये मिळत नाही, त्याला इलेक्ट्रिकलमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये घ्यावं लागतं किंवा कॉमर्स आर्ट्स मध्ये घ्यावं लागतं. मग अशा मुलांनी इंडस्ट्री 4.0च्या या प्रतिस्पर्धेमध्ये कसा भाग घ्यावा आणि त्याला त्याच्यासाठी काही गाईड करू शकता? हो, तर त्या दृष्टीने मी परत योगिता मॅडम मी असा आग्रह धरीन की या मुलांनी सगळ्यांनी करिअर क्लॉक हे डाउनलोड करावं. त्याच्यामध्ये एकतर त्यांना एक्झॅक्टली ते कुठे आहेत हे कळेल. दुसरं की कॉम्बिनेटोरियल लर्निंग एक्झॅक्टली मी याच्यासाठी म्हटलं. मी बऱ्याच पुण्या मुंबईमध्ये, नाशिक नागपूरमध्ये, बंगलोर दिल्लीमध्ये बऱ्याच कॉलेजेसमध्ये जे आर्ट्स आणि कॉमर्सचे आहेत त्याच्या इथे जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी आणि इव्हन शिक्षकांशी संवाद साधतो. आणि तिथे असं त्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही कॉमर्समध्ये आहात म्हणजे तुमचा इंडस्ट्री 4.0 शी संबंध नाही असं नाही. तर उलट मी म्हणेन की तुम्ही कॉमर्सचं नॉलेज घेऊन इंडस्ट्री 4.0 समृद्ध करू शकता आणि इंडस्ट्री 4.0 मधलं तंत्रज्ञान घेऊन कॉमर्समध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकता. फॉर एक्झाम्पल, किती लोक मॅनेजमेंट मध्ये असणारी आणि कॉमर्स मध्ये असणारी, आता MCOM करणारी, CA करणारी, ICWA करणारी, यांनी डेटा अनालिटिक्स केलेलं आहे असं विचारलं की हार्डली 2 ते 5 हात वर येतात. आणि त्यांनी ते जर केलं तर दे विल बिकम हॉट कमोडिटीज. दुसरा विषय घेऊ आपण. समजा तुम्ही सायकोलॉजी करताय. सायकोलॉजी हा आर्ट्सचा विषय आहे, पण सायकोलॉजी मध्ये जर का तुम्ही डेटा अनालिसिस केलेला असेल तर तुम्हाला या पुढच्या काळामध्ये प्रचंड स्कोप आहे. इंडस्ट्री विल इन्व्हाइट यू टू जॉईन दम. मूळ मुद्दा हा की डेटा सायन्स किंवा या प्रकारचं कॉम्बिनेटोरियल लर्निंग हे तुम्ही स्वतः करू शकता. उदाहरणार्थ इग्नू म्हणून जे आहे, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, याच्यामध्ये आपण पॅरलली डिग्री घेऊ शकता की तुम्ही रेग्युलर शिकत असताना तुम्ही इग्नू किंवा YCMOU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ याच्यामधनं डिग्री घेऊ शकता. तुम्ही IIT बॉम्बेला, IIT मद्रासला अप्लाय करून डेटा सायन्सेस मध्ये सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा डिग्री हे 1, 2 आणि 3 वर्षामध्ये यू कॅन ऑलवेज कम्प्लीट अ डिग्री. दुसरं, गुगल याच्यावर जर तुम्ही जर EDX किंवा कोर्सेरा या प्लॅटफॉर्मवर गेलात तर तुम्ही गुगलचं डेटा अनालिसिसचं सर्टिफिकेशन घेऊ शकता. बसल्या जागी मी आता गेल्या 1 महिन्यामध्ये 30-40 मुलांच्या बरोबर काम केलं आणि त्या सगळ्यांच्याकडे हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधलं, बर्कली युनिव्हर्सिटी मधले घर बसल्या, कारण कोणी कुठे हलूच शकत नाही आता, तरी सुद्धा त्यांच्याकडे 1-1.5 महिन्यामध्ये दे हॅव बीन एबल टू गेट सर्टिफिकेशन्स इन डेटा सायन्स. आणि ही मुलं कोण आहेत? ही मुलं मुली आहेत सायकोलॉजी शिकणारी, ही मुलं मुली आहेत फ्रेंच शिकणारी, ही मुलं मुली आहेत कॉमर्सवाली. ही इंजिनियर नाही आहेत. तर इंजिनिअरिंग गच करायला पाहिजे असंही नाही. आणि तुमचा अजून एक मुद्दा, इनफॅक्ट 2 मुद्दे आहेत, त्यातला सेकंड लास्ट मुद्दा जो आहे की समजा तुम्हाला कम्प्युटर सायन्सला नाही मिळालं आणि तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स घ्यायला लागलं तर मी म्हणेन IoT हे जे तंत्रज्ञान आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स लागतं. त्याच्यामध्ये जर तुम्ही छान काम केलेलं असेल तर या पुढच्या काळात जेव्हा रिलायन्स किंवा अन्य 5G हे आपल्याकडे स्थिरावेल, म्हणजे 2021चा अखेर आणि 2022 फॉर शुअर हे जेव्हा स्थिरावेल त्यावेळेला त्या मुलांना प्रचंड जॉब ऑपॉर्च्युनिटीज राहणार आहेत. पण त्याच्यासाठी ते तयारी आतापासून डोळे उघडे ठेवून करायला पाहिजे. आणि येस, आधी जसा संतोष वझेंनी पण प्रश्न विचारला आणि तुमच्याही बोलण्यामध्ये त्याचा उल्लेख आला, तसं ट्रान्झॅक्शनल जॉब्स हे फक्त श्रमजीवी वर्गाचेच असतील असं नाही. तुम्हाला सांगतो, 2 वर्षापूर्वी मी अमेरिकेमध्ये काउन्सिलिंग दरवर्षी करतो, 1-1.5 महिना तिथं असतो मी. तिथं करत असताना डॅलसमध्ये, टेक्सासमध्ये एका मुलाचं काउन्सिलिंग करत होतो. तो अमेरिकन होता, त्याचे आई वडील गोरे अमेरिकन होते. आणि त्याला मी मुलाला सांगितलं की अरे तू चांगलं रेडिओलॉजी करू शकशील.
त्याचे वडील आतापर्यंत गप्प होते आणि ते मला म्हणले की सर तुम्ही रेडिओलॉजी सोडून काहीतरी सांगा. तर मी त्यांना म्हणलं तुम्ही एवढे रेडिओलॉजी विरुद्ध का आहात, हे मुलगा चांगला करेल. ते म्हणले मी स्वतः रेडिओलॉजिस्ट आहे. आणि IBM वॉटसन हे तंत्रज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे की एखादा एक्सरे काढला, MRI काढला की त्याच्यावरनं डायग्नोसिस करणे, त्याच्यावरनं सांगणे की काय प्रकारचा रोग आहे, त्याच्यातनं प्रॉग्नोसिस सांगणे, हे सगळं ऑलरेडी कम्प्युटर करतोय. मलाच अजून 5 वर्षानंतर जॉब नसेल तर माझ्या मुलाला तुम्ही रेडिओलॉजी का सांगता? म्हणजे हा श्रमजीवी नाहीये बरं का माणूस. हा माणूस डॉक्टर आहे, अमेरिकेतला आहे आणि तज्ञ MD आहे, परंतु त्याचाही जॉब जाणार आहे. मूळ मुद्दा हा आहे संतोष सर आणि योगिता मॅडम की जिथे जिथे एकच जिनसी काम असेल ती कामं नाहीशी होणार आहेत. आणि त्यामुळे ते तंत्रज्ञान फक्त मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे का नाही हा मुद्दा नाहीये. तर ह्याच्याकडे आपण कसोशीने लक्ष देणे आणि त्याच्यावर काम करणे, आणि काम करणे म्हणजे स्किल्स अक्वायर करणे, हा सगळ्यात चांगला मार्ग मला त्याच्यामध्ये. धन्यवाद योगिता. आता मी मृगेशाचा माईक अनम्यूट करतोय, त्याने आपला प्रश्न विचारावा. मृगेशा. हॅलो सर. हॅलो, आवाज येतो? सर माझा क्वेश्चन असा आहे की व्हाईट हॅट ज्युनियर म्हणून जी एक कंपनी आहे त्यांची बरीच ऍडव्हर्टिजमेंट येते आणि खूप मोठ्या सेलिब्रिटीज पण त्याला एंडोर्स करते, जे सांगते की 8 to 10 इयर्सच्या मुलांना कोडिंग शिकवा किंवा आम्ही शिकवू शकतो. तर त्याबद्दल तुमचे काय व्ह्यूज आहेत? आता कसं आहे, व्हाईट हॅट ज्युनियर ही कंपनी फॉर प्रॉफिट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग, अर्थात दे विल डू मार्केटिंग, आणि त्या कंपनीचं चांगलं किंवा वाईट असं मी तुम्हाला सांगणार नाही. मी मुद्दा तुम्हाला वेगळा सांगतो. मी मुद्दा म्हणेन की प्रोग्रामिंग शिकणं ही चांगलीच बाब आहे. त्याच्यासाठी आपल्याला पैसे मोजायला लागलेच पाहिजेत असं माझं मत नाही. मी तुम्हाला 2 वेबसाईट सांगून ठेवतो, ते एक तर पुस्तकात पण दिलेले आहेत आणि मी आता प्रेझेंटेशन मध्ये पण सांगितलं. पहिलं, तुम्ही codeacademy.org याच्यावर जाऊन आधी मुळामध्ये लहान मुलांना म्हणजे जे कोण 8वी 9वी मध्ये असतील त्यांनी सुद्धा शिकायला अजिबात हरकत नाही. दुसरं की आपल्याच गव्हर्नमेंटनी IIT बॉम्बे मध्ये तयार केलेलं आणि माझ्याच एका शिक्षकांनी गेली 8 वर्ष 9 वर्ष अतिशय व्यवस्थित केलेलं काम, त्याच्यामध्ये spoken-tutorials.org या साईटवर तुम्हाला अनेक प्रकारचं कोडिंग फ्रीली आणि एकूण 22 भारतीय भाषांमध्ये शिकता येईल. सगळं फ्री आहे. तुम्ही ऑलरेडी त्याच्यासाठी टॅक्स भरलेला आहे मॅडम, तर तुम्ही पहिले तिथे जाऊन शिका आणि मग तुम्हाला हवं असेल तर जिथे पेमेंट करायचं आहे दॅट इज युअर कॉल. पण व्हाईट हॅट ज्युनियर हे एक उदाहरण आहे. याचा अर्थ की आपल्याला तेच करायला पाहिजे असं नाहीये. तुम्ही प्रोग्रामिंग शिकणं महत्वाचं आहे आणि त्याची आवड तुम्हाला आहे का हे पण तपासून करा. सगळ्या लोकांनी सतत प्रोग्रामिंग करायला पाहिजे असंही अट्टाहास करायचं कारण नाही. येस, spoken-tutorial.org हे जर का तुम्ही वापरलं ते पूर्णपणे फ्री आहे, ते आपल्या सरकारचं आहे आणि तुम्ही ऑलरेडी त्याच्यासाठी टॅक्स भरलेला. आणि बाय द वे हे उत्तर दिल्यानंतर मला तुम्हाला सांगायचं की मृगेश शाह हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं आणि आय एम व्हेरी क्युरियस व्हॉट इट मीन्स. तुम्ही त्या चॅटवर लिहिलं तरी चालेल. चालेल सर. मी पुढचा प्रश्न वैशाली जोशी यांना विचारण्याची विनंती करतो. त्यांचा आम्ही माईक अनम्यूट करतोय. सर, मी महेश जोशी बोलतोय. मी काय म्हणतोय, तुम्ही जे म्हणताय की जॉबलेस होतील लोक, त्यामुळे मग काय होतील म्हणजे मला माहिती आहे की जे मोठे मोठे उद्योगपती आहेत म्हणजे थोडक्या माणसाकडे सगळा पैसा जमा होईल आणि मग लोकांची क्रयशक्ती कमी होईल आणि लोकांची क्रयशक्ती कमी झाल्यामुळे लोकांची खरेदी क्षमता कमी होईल आणि त्यामुळे मग उत्पादन विकलं जाणार नाही, असं नाही का होणार? चांगला मुद्दा आहे आणि अशा प्रकारची एकमेकावरची डिपेंडन्सी ही डेफिनेटली प्रत्येक शतकामध्ये आलेली आहे. ज्या प्रकारचे प्रॉडक्ट्स हे विकले जातील ते प्रॉडक्ट बदलतील. उदाहरणार्थ रुंबा हे तुम्ही नाव ऐकलंय का? रुंबा म्हणजे काय तर जमीन आपली जी असते फरशी किंवा कार्पेट साफ करणारं ऑटोमॅटिक रोबोट. हे आपण 5 वर्षापूर्वी याचा विचार पण केला नसता. आपल्याकडे कामवाल्या बायका येतात, त्या येत नसतील तर आपण साफ करतो. तर आपण रुंबा कधी विचार पण केला नसता. पण आता रुंबा या प्रकारचे प्रॉडक्ट वाढलेले आहेत. आता रुंबा जर बनवायचं असेल तर आपल्याला डिझाईन लागेल, डिझाईन लागणार असेल तर सॉफ्टवेअर लागेल, सॉफ्टवेअर लागणार असेल तर माणसं लागतील. मुद्दा हाच आहे की आपल्या जो इंडस्ट्री 4.0 मुळे जे स्वरूप बदलतं आहे बिझनेसेसचं, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स आणि वेगळ्या प्रकारचे सर्व्हिसेस आणि वेगळ्या प्रकारचे स्किल्स लागतील.
ओके, तर आपली तयारी स्किल्सच्या दृष्टीने आपण करणं हे त्याच्यावरचा उपाय आहे. आणि त्याच्यामध्ये काही क्षेत्र आहेत ती कमी होतील, काही क्षेत्र आहेत ती जास्त होतील, पण ती जास्त कोणती होणार ह्याचा अंदाज घेऊन जर आपण प्लॅन केलं तर वी आर गोइंग टू डू अ मच बेटर जॉब. तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये तथ्य आहे, सर्व प्रकारचे आत्ताचे जॉब दिसत आहेत ते टिकणार नाहीये. अगदी छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो, दॅट विल मेक इट क्लिअर महेश सर. पहिलं म्हणजे सॉफ्टवेअर टेस्टिंग, याला प्रचंड डिमांड होती. 10 वर्षापूर्वी प्रत्येक कॉलेजमधनं जो उठायचा तो बीपीओ सेक्टर आणि टेस्टिंग मध्ये जायचा. आता बीपीओ सेक्टर कोलॅप्स झालाय. बीपीओ सेक्टर इज ऑलरेडी ऑटोमाइज्ड, त्याच्यामध्ये ऑटोमेशन प्रचंड प्रमाणात आलेलं आहे. तर जे लोक टेस्टिंग मधनं हल्ले नाहीत ते मेले बरं का. तर आपल्याला या प्रकारचं डोळस दृष्टिकोन ठेवला पाहिजे की अजून 10 वर्षांनी काय होणार आहे, त्याच्यासाठी आपण तयार होणे इज द ओनली अँड द करेक्ट वे इन माय ओपिनियन. सो तुम्ही म्हणताय ते बरंच चलन वलन होणार आहे, त्याच्यामध्ये काही लोकांचे जॉब जाणार आहेत, पण म्हणजे त्यांनी काहीच पॉझिटिव्ह घडणार नाही असं नाहीये. आपण त्या दृष्टीने स्किल्सनी तयार राहणे हा त्याच्यावरचा सगळ्यात चांगला. सर आपण पुढचे शेवटचे 3 प्रश्न घेणार आहोत. हो. आता मी शिल्पा यांचा माईक अनम्यूट करतोय, त्याने आपला प्रश्न विचारावा. शिल्पा. हॅलो. नमस्कार. हॅलो सर, नमस्कार. ऐकू येत आहे? हो येत आहे, बोला बोला शिल्पा. थँक्यू सर. एवढं अतिशय सुंदर तुम्ही सगळं विवेचन केलं. बिईंग अ सिनियर सिटीजन, ऍक्च्युली त्यातल्या काही कल्पना माझ्या डोक्यावरनं गेल्या आणि अडॉप्शन ऑफ इंडस्ट्री 4 हा शब्दच मला माझ्या 67व्या वर्षी ऐकायला मिळाला. ओके, मला असं एक म्हणजे माझ्या गावाकडे पण थोडंफार जमीन वगैरे आहे, शेती आहे, तर तिथे एवढा प्रॉब्लेम असतो, आपण फेस करतो मजुरांचा म्हणा वगैरे. तर जसं तुम्ही आता म्हणालात हे सगळं अडॉप्शन होणार, तर शेतीच्या संदर्भात पण काही होऊ शकेल का? कारण तुमचे पुण्याचे जे ज्ञानदेव बोडके आहेत, कदाचित तुम्हाला 1 एकर शेतीची त्यांची संकल्पना आहे, तर ते पूर्ण मोबाईलवरनं पाणी देणं, हे करणं ते करणं, म्हणजे ते मी फक्त बघितलेलं आहे, मी काही यूज नाही केलेलं. तर म्हणजे हे सगळ्या क्षेत्रामध्ये होणार, म्हणजे हे आम्हाला सिनियर सिटीजन म्हणून आपल्या तरुण मुलांच्या दृष्टीने खूप म्हणजे भयावह नाही आहे काही. त्याच्यामध्ये तुम्ही त्यातले आशेचे किरण पण दाखवू शकाल का काय? थँक्यू सर. हो, मुळामध्ये तुमचं अभिनंदन की 67 वर्ष वय असून सुद्धा तुम्ही एवढा वेळ 1.5 तास तुम्ही या प्रेझेंटेशन मध्ये आहात. आणि त्यामुळे तुम्ही जरी टेक्निकली सिनियर सिटीजन असलात तरी सुद्धा मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही अतिशय यंग ॲट हार्ट आहात. कारण बदलाला तुम्ही निदान यू आर रेडी टू लिसन टू, की काय बदलणार आहे समजायला तुम्हाला उत्सुकता आहे, याच्यामध्ये तुमचा यंग नेचर दिसतंय मला. तर कमिंग टू शेतीमध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्ती वेळ लागेल बदल व्हायला, यात शंका नाही. कारण अर्थातच आपण मेनली अग्रेरियन, मूलतः शेतीप्रधान देश असल्यामुळे आणि त्याच्यावर जवळजवळ 40% लोकसंख्या अवलंबून असल्यामुळे आणि 16% इकॉनॉमी डायरेक्टली इनडायरेक्टली अवलंबून असल्यामुळे इट विल टेक टाइम बिकॉज देर इज दॅट इनर्शिया दॅट वी हॅव इन ऍग्रिकल्चर. परंतु तुम्ही म्हणता तसं तंत्रज्ञानाचा वापर नुसता पाण्यासाठी होतोय असं नाहीये. तुम्ही जर बघितलं तर कीटकनाशकाची फवारणी ही सुद्धा आता ड्रोन्सच्या मदतीने व्हायला लागलेली आहे, की जे पूर्वी मजूर करत असत, पण ते जर आले नाहीत किंवा त्यांचं काय संप झाला किंवा ते आजारी पडले किंवा काही, तर आपली शेती त्याच्यामुळे बिघडणार नाहीये. तर याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजू आहेत आणि ती सर्वच तंत्रज्ञानाला नेहमीच असतात. असं कुठलंच तंत्रज्ञान नाही की जे फक्त चांगलं आहे. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की घटना ही केवढी चांगली असेल तर ते जे वापरणारे लोक आहेत ते जितके चांगले तेवढी घटना, आपली राज्यघटना चांगली आहे. तर हे वाक्य मला अतिशय आदर्श वाटतं की इंडस्ट्री 4.0 हे तंत्रज्ञान किती चांगलं असेल कुठल्याही क्षेत्राला, शेती सकट, तर ते वापरणारी लोक किती सत्सद विवेकबुद्धीने ते वापरतात याच्यावर ते तंत्रज्ञान चांगलं किंवा वाईट ठरेल. परंतु तंत्रज्ञानाचा जो पॉझिटिव्ह साईड आहे त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं की पावसाचं प्रमाण किंवा एकूण मजुरांची उपलब्धता किंवा या सगळ्याच्या वर आपल्याला तंत्रज्ञानाने मात करता येईल. याच्याच नुसतं एवढंच नाही तर हायड्रोपोनिक्स म्हणून जी नवीन तंत्रज्ञान जे शेतीमध्ये आलेलं आहे
किंवा त्याच्या बाबत सुद्धा की कमी जागेमध्ये आपण जास्ती पीक घेऊ शकतो का, त्याच्याच मधला अजून एक भाग जो आलेला आहे तो ट्रान्सह्युमन्स किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये आलेला आहे. आणि तो पण भाग इंडस्ट्री 4 आणि 5च्या मध्यात येतो की ज्याच्यामध्ये आपण GM फूड्स म्हणतो, जेनेटिकली मॉडिफाईड. या सगळ्या गोष्टी तंत्रज्ञानामध्ये येतात की ज्याच्यामुळे आपल्याला फरक झालेला दिसणार आहे. तर त्याच्यामध्ये नक्की आशेचा किरण तर आहेच, पण म्हणून ते त्याच्यातनं तोटे नक्की होणारच नाहीत असं आपण म्हणत नाही आहोत. त्याच्याबाबत आपण जागरूक राहणं हा त्याचा उपाय राहील. पण अगेन थँक्यू फॉर जॉईनिंग ऍट एज 67 यंग. धन्यवाद शिल्पा मॅडम. संजीवनी परिवार समजत होतं की तरुण लोकच या व्याख्यानाला जॉईंट होतील, पण आपल्यासारख्या 67 वर्षात मॅडम ही जॉईंट झाल्यात. आम्हालाही आनंद वाटला. पुढचा प्रश्न विचारायला मी चिराग पाटील यांना विनंती करतोय. त्यांचा माईक आम्ही अनम्यूट करतोय. चिराग पाटील. नमस्कार सर, आवाज येतोय? हो येतोय स्पष्ट. हा, मी सध्या मशीन लर्निंग मध्ये काम करतोय. माझा प्रश्न जे आता जे शिकतायत करंटली, मी IT इंजिनियर आहे. मी 11 वर्ष झाले ह्या फील्ड मध्ये काम करतोय, वेबसाइट्स वगैरे डेव्हलप करतो. आता जे म्हणजे नवीन मुलं शिकतायत की जे IT करतायत, कॉम्प्युटर सायन्स करतायत, तर त्यांनी फ्युचर मध्ये डेटा सायंटिस्ट होणं चांगलं आहे की डेटा अनालिस्ट होणं चांगलं आहे? आणि तसं असेल तर त्यांना म्हणजे मॅथमॅटिक्सचा बेस किती स्ट्रॉंग हवा आणि काय हवं? म्हणजे आता जे कम्प्युटर सायन्स करत असतील तर त्या मुलांसाठी ते चांगलं राहील. म्हणजे की कसं होते, काही वेळेला डेटा सायन्सचा कोर्स करायचं म्हणून करायला जातात भरपूर, 4-4.5 लाख रुपये फी भरून, पण लोकांना हे माहिती नाही की त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल अनालिसिस भरपूर करावी लागते आणि मॅथमॅटिकल आणि अल्गोरिथमिक पॅटर्न्स लागतात त्यासाठी. तर त्याबद्दल तुम्ही जे आता करंट जनरेशन आहे की जे ऐकतायत, काहीकांचे पालक असतील आणि काय असतील, तर त्यांना त्या हिशोबाने गायडन्स साठी तुम्ही सांगू शकता का काय, की म्हणजे कसं होऊ शकते? येस, अगदी सुंदर प्रश्न तुम्ही विचारलाय. की जसं मगाशी व्हाईट हॅट ज्युनियर बद्दल रुगेशा मॅडम मला वाटतं बोलत होत्या की सगळ्यांनी उठून मग आता प्रोग्रामिंग करायचं का, तर ट्राय करून बघायला हरकत नाही. ट्राय डेफिनेटली करा, कारण तुम्हाला आवडू शकतं. आणि आर्ट्स आणि कॉमर्स मधली मुलं मुली सुद्धा छान प्रोग्रामिंग पायथन मध्ये करतात आणि ते 7 दिवसात शिकतात, हे मी पाहिलंय. त्यामुळे डेटा सायन्स बद्दलचे काही समज आणि गैरसमज की सगळ्यांना डेटा सायन्स त्यांनी करावं का, तर असं काही नाहीये. पण डेटा सायन्स म्हणजे बापरे आपल्याला एकदम रामानुजन लेवलचं गणित यायला पाहिजे का, असंही नाही. सगळ्यात सोपा उपाय मी तुम्हाला सांगतो की EDX, कोर्सेरा, फ्युचर लर्न, आयव्हर्सिटी असे बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत की जे फ्री तुम्हाला शिकवतील की डेटा सायन्सचं प्राथमिकता काय आहे. त्याच्यामध्ये असणारे जर का टूल्स तुम्ही वापरले तर तुम्ही डेटा अनालिसिस करू शकता. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की हा जो लॅपटॉप आहे, हा जो मोबाईल आहे, तो मोबाईल कसा वर्क करतो, त्याच्यामधलं इलेक्ट्रॉनिक्स हे सगळ्यांना माहिती असतं का? नसतं माहिती. पण मोबाईल वापरून आपण आपलं जीवन जगतच असतो. इनफॅक्ट आपण त्याच्याशिवाय जगू शकत नाही अशी स्थिती आली आहे. आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स मधलं ओ का ठो न कळता सुद्धा आपण मोबाईलचा वापर व्यवस्थित वर्षानुवर्ष करतो आहोत. तसं डेटा सायन्स मधले टूल्स वापरून जर का ते कसे वापरायचे हे जर ट्रिक आपल्याला कळली तर आपल्याला डेटा सायन्स मध्ये कॉन्ट्रीब्युशन करता येतं. याचा अर्थ लगेच आपलं गणितच चांगलं पाहिजे असं नाही. बेसिक गणित जरी आपल्याला कळणार असेल तरी सुद्धा बऱ्याच लोकांनी चांगलं करिअर त्याच्यामध्ये केलेलं आहे. याच्यासाठी माझा आग्रह राहील की आधी एकही पैसा खर्च करू नका. माझा आग्रह राहील की मी जे ते 4 प्लॅटफॉर्म सांगितले आणि जे मी पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि इंस्टाग्रामवर तुम्ही खरोखर जॉईन व्हा आणि तुम्ही करिअर ब्लॉग डाउनलोड करा. मी ह्याच्यासाठी सांगतोय की ही सगळी माहिती आम्ही फुकट देतो आहोत. आमचा मूळ उद्देश तो आहे की ह्याच्यातनं जर आम्ही लोकांना सांगू शकलो की पहिले तुम्ही या प्लॅटफॉर्मवर जा, डेटा अनालिसिसचं तुम्हाला कशाशी खातात हे आधी कळू दे, आपली म्हैस किती पाण्यात आहे हे कळू दे, आपल्याला आवडतंय का हे कळू दे, मग भरा तुम्ही 4.5 लाख रुपये. आधी 4.5 लाख रुपये की जे नॉन रिफंडेबल असतात कशाला भरायचंय? तर याच्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. त्याच्यावर आधी स्वतःला टेस्ट करा आणि जर तुम्हाला वाटलं की बुवा थिओरिटिकल गणितामध्ये मला काही इंटरेस्ट नाही पण अप्लाइड स्टॅटिस्टिक्स मध्ये आहे, जरूर करा त्याच्यामध्ये पण खूप चांगला स्कोप आहे. तर
याचं उत्तर असं हो किंवा नाही असं बायनरी देता येणार नाही. याचं उत्तर मला सांगायला लागेल, जसं अथर्वने विचारलं तसं क्वांटम मध्ये द्यायला लागेल, की हे एकाच वेळी खरं पण आहे आणि खोटं पण आहे. यालाच क्वांटम म्हणजे सुपरपोजिशन. धन्यवाद चिराग पाटील. मी पुढचा प्रश्न फ्रान्सिस आल्मेडा यांना विनंती करतो की त्याने आपला प्रश्न विचारावा. त्यांचा आम्ही माईक अनम्यूट केलेला आहे. सर, आपलं अभिनंदन. आम्हाला आपण अगदी भविष्यकाळात नेऊन ठेवलेलं आहे. मी पण एक सिनियर सिटीजन आहे, 70+. परंतु मला आवडलं आपलं सगळं मांडणी. 2च प्रश्न आहेत. म्हणजे एक प्रश्न असा आहे की आपण म्हटल्याप्रमाणे सगळं अनस्किल्ड किंवा स्किल्ड जे लेबर आहे ते नाहीसं होऊन फक्त प्रोग्रॅमिंगच्या लेवलचं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या लेवलचं सगळं स्किल राहणार आहे. तर ह्या कामामध्ये 100पैकी 4-5 लोक लागतील. बाकीचे 95 लोक जे आहेत त्यांना तुम्ही म्हणता तसं वेलफेअर स्टेट कदाचित अनएम्प्लॉयमेंट भत्ता वगैरे देईल. परंतु ह्या लोकांनी काय करायचं हा प्रश्न आहे. आणि ते मॅनेज कसं करायचं याचा पण विचार करावा लागेल की ते लोक जर रिकामे राहिले तर काय करतील. प्रश्न दुसरा असा आहे की आपण म्हटल्याप्रमाणे क्रिएटिव्हिटी ही वरच्या लेवलला येत चालली शिक्षणामध्ये. आणि ही क्रिएटिव्हिटी आता काहीतरी 3 नंबरला आली असं आपण म्हटलं, आणि ती कदाचित 1 नंबरला जाण्याची शक्यता आहे. तर ही क्रिएटिव्हिटी आपल्या शिक्षणात कशी आणता येईल ह्याच्यावर आपले काही विचार आहेत का? थँक्यू. दोन्ही अतिशय छान प्रश्न आहेत आणि 70+ असून सुद्धा तुम्ही याचा विचार करतात याबद्दल तुमचंही अभिनंदन. दुसरा प्रश्न मी आधी घेतो. शिक्षण क्षेत्रामध्ये क्रिएटिव्हिटी आणण्याच्या बद्दलचं सुदैवाने आता महत्वाचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे तो मला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जी मागच्या वर्षी जाहीर झाली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन हे 2023 पासून ऑन पेपर ऍटलिस्ट सुरू होणं अपेक्षित आहे. तर त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीवर खूप भर सर दिलेला आहे आणि तो अत्यंत आनंदाचा भाग आहे. आणि माझा त्याच्यामध्ये अगदी छोटा पण भाग राहिलेला आहे, कॉन्ट्रीब्युशन राहिलेला आहे इन टर्म्स ऑफ द पॉलिसी मेकिंग. आणि NEP 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी ही सर्व क्षेत्रांच्या मध्ये आणि त्याच्यामध्ये इंटरडिसिप्लिनरी, ट्रान्सडिसिप्लिनरी किंवा ज्याला आपण म्हणू की कॉम्बिनेटोरियल लर्निंग हे आलेलं आहे. आणि ती अत्यंत जागरूक आणि अत्यंत महत्वाची स्टेप आपल्या केंद्र सरकारने घेतली असं मी म्हणेन. याचं कारण गेल्या कित्येक वर्षात 60 वर्षामध्ये एवढं मूलगामी बदल घडलेले नव्हते. त्यामुळे आय एम व्हेरी होपफुल की ही जी NEP 2020 आहे दॅट विल टेक केअर ऑफ सिस्टमिक चेंज. हॅव्हिंग सेड दॅट, मी म्हणेन की त्याच्यावर पूर्णपणे आपण अवलंबून राहू नये. आपण आपल्या करिअरचं कंट्रोल आपल्या हातात घेतला पाहिजे, त्याला काही चॉईस नाही. आणि म्हणून मी म्हणतोय की हे जे प्लॅटफॉर्म्स मी मगाशी सांगितले त्याला MOOCs, मॅसिव्हली ओपन ऑनलाईन कोर्सेस असं म्हणतात. त्याच्यामध्ये हे EDX, कोर्सेरा, स्पोकन डॅश ट्युटोरियल, आयव्हर्सिटी, फ्युचर लर्न कितीतरी आहे. या सगळ्यामध्ये प्रचंड फ्री कोर्सेस उपलब्ध आहेत. ते आपण शिकणं आजपासून आपण करू शकतो. So that is answer to your second question. Answer to the first is a very tricky one. की जर का कामच नसेल तर काय करायचं. तर आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये काम निर्माण होणार आहे, फक्त ते आपल्याला आधी नीट अँटिसिपेट करता यायला पाहिजे. आणि ते जर का करताना आपण जर कॉम्बिनेटोरियल केलं, म्हटलं तसं एकाच फील्ड मध्ये थांबायचं नाही आणि मल्टिपल फील्ड्स मध्ये आपण बदलत राहिलं पाहिजे. या पुढच्या काळामध्ये गिग इकॉनॉमी हा शब्द खूप महत्वाचा होईल. म्हणजे काय की एका कंपनीत आपण चिकटलो आणि तिथनं आपण रिटायर झालो असे दिवस आता संपले. ऑल वर्क इज गोइंग टू बी प्रोजेक्ट बेस्ड. हे काम केलं, मग दुसरं काम केलं, मग तिसरं काम केलं आणि पहिल्याच्या आणि तिसऱ्याचा काही संबंध नाही. अशा तऱ्हेचं कामाचं स्वरूप असणार आहे. त्यामुळे आपल्याला कंटिन्युअस लर्निंग करत राहणं महत्वाचं आहे. तरी सुद्धा जर का तुम्हाला काम नाही असं वाटलं तर एक म्हणजे युव्हल हरारी नावाचा एक अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे इस्रायल मधला, आणि त्यांनी सेपियन्स नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते जरूर वाचा. त्याचं मराठी भाषांतर पण आहे आणि इंग्लिश मधलं तर अतिशय म्हणजे इट्स वन ऑफ द बेस्ट सेलर्स. तर सेपियन्स आणि सेपियन्स 2 याचा हा जो लेखक आहे याचा टेड टॉक वर कॅनडामध्ये इंटरव्ह्यू चालला होता आणि त्याच्यामध्ये त्याला विचारलं की तुम्ही म्हणताय की 95% लोकांना काम असणार नाही, तर या लोकांनी काय करायचं, तुमचाच प्रश्न फ्रान्सिस सर. तर त्यांनी असा विचार केला आणि तो म्हणला की खरंय हा प्रश्न खूप गंभीर आहे. या लोकांनी आयदर व्हिडिओ गेम्स तरी खेळावे नाहीतर ड्रग्स तरी घ्यावी,
कारण मला दुसरं काही सांगता येत नाही आता. म्हणजे हा प्रश्न खरंच गंभीर आहे आणि फ्रान्सिस सरांना हा प्रश्न पडला आहे. तो प्रश्न तुम्ही ऐकाल. युवल YUVAL हरारी HARARI याचा टेक टॉक कॅनडा मधला 2016 मधला टोरंटो मधला तुम्ही जरूर ऐका. तुमचाच प्रश्न तिथल्या अँकरनी विचारला होता आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. आपण या क्षेत्रात म्हणजे 95% मध्ये न येण्यासाठी काय करायचं याच्याबद्दलचा आपण विचार करूया असं माझं सगळ्यांना. धन्यवाद सर. सर आता आपण इथे थांबूया. असे पुढचे प्रश्न येतच राहतील पण आपल्या वेळेअभावी पुढचे प्रश्न आपल्याला घेता येत नाहीयेत. मी सर्व उपस्थितांचे सहभागी झाल्याबद्दल आभार मानतो. तसंच सरांनीही आपला बहुमूल्य वेळ देऊन आम्हाला इंडस्ट्री 4 मधल्या संधी आणि आव्हानं याच्यावर चांगलं विवेचन करून आम्हाला सावध केलं. त्याबद्दल सरांचेही धन्यवाद. आणि 1 मे रोजी शनिवारी श्री अधिक कदम यांचं व्याख्यान आहे. त्यालाही आपण सर्व उपस्थितांनी पुन्हा उपस्थित राहावं ही संजीवनी परिवाराकडून विनंती करून आपण कार्यक्रम इथे संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद. 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 And all people stay safe.